ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण आता गीतेच्या 9व्या अध्यायाचे 8 श्लोक बघितले होते, पण आता खूप दिवसानंतर परत सुरू करते म्हणून या 9व्या अध्यायाचे जे 8 श्लोक झाले त्यांचाच अभ्यास करू. 8 श्लोकाचा, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्या तिथून समोर अभ्यास करता येईल. तर आपण बघितले की प्रत्येक 2 अध्यायामध्ये काही ना काही कनेक्शन असतं. तर 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये काय कनेक्शन आहे की 8व्या अध्यायामध्ये भगवंत बोलले होते, याचे 2 प्रकारचे मार्ग आहेत. शुक्ल कृष्ण गती येते. तर या दोन्ही मार्गाने भक्त प्रभावित होत नाहीत, कारण ते भक्तीमध्ये, अनन्य भक्तीमध्ये स्थिर असतात. तर आता या 9व्या अध्यायामध्ये असा अनन्य भक्त कसं व्हायचं आणि अनन्य भक्ती काय आहे याचं वर्णन भगवंत करतील. तर या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग किंवा परम गोपनीय ज्ञान. इतर अध्यायासारखंच याच्या श्लोकांचे पण आपण विभागणी केली आहे. एकूण 34 श्लोक आहेत, त्यांना आपण 4 विभागात अभ्यास करतो आहे. आणि सगळ्यांचं विभाग करण्याची पद्धत एकसारखीच असलं पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार पण विभाग तयार करू शकतो. तर हे मी भागवत सुबोधिनीमधून घेतलेत. त्यांनी अशा प्रकारे गीता सुबोधिनी. पहिले 3 श्लोक आहेत भगवंत या ज्ञानाची इथं ज्ञान म्हणजे भक्ती आहे, त्याचे महत्त्व सांगतील पहिल्या 3 श्लोकात. मग श्लोक 4 ते 10 मध्ये ऐश्वर्य ज्ञान म्हणजे भगवंतांचा आणि या जगाचा काय संबंध आहे, ते अनासक्त कसे आहे, सर्व त्यांच्या ठाई कसं आहे, ही प्रकृती त्यांच्या निर्देशाखाली कशी कार्य करते, या सर्व माहितीला ऐश्वर्य ज्ञान म्हणतात. हे 4 ते 10 मध्ये. नंतर 11 ते 25 मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपासक बघणार आहोत, ज्यांना आपण याच्या आधी त्यांच्याबद्दल कधी चर्चा केली नाही. जसं की विश्वरूप उपासक, नंतर देवतांना भगवंतांचे अंग मानून उपासना करणारे, असे वेगवेगळ्या प्रकारचे उपासना आपल्याला 11 ते 25 मध्ये बघायला मिळतील. देवताची उपासना करणारे पण आहेत. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तर तिथे गेल्यावर आपल्याला कळेलच किती प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने लोक भक्ती करतात. यातले काही प्रत्यक्ष आहेत आणि काही अप्रत्यक्ष आहेत. आणि मग शेवटी भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये भक्ती करणं किती सोपं आहे. भक्ताने काही चूक जरी केली तरी त्याला साधूच म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीने भगवंत या अध्यायाची शेवट करतील, भक्तीची श्रेष्ठता सांगून. तर हा पहिला जो श्लोक आहे, इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. तर इथे भगवंत अर्जुनला म्हणतात की मी तुला हे गुह्यतमं ज्ञान देत आहे. तर आपण प्रभुपादांनी कशा पद्धतीने तात्पर्य सांगले त्याच्यानुसार चर्चा बघूया. इदं तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि म्हणजे मी सांगतो. तर सांगण्याच्या या पॉईंटवरून प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पहिले 2-3 उतारे श्रवणाच्या संदर्भात सांगितलेत. की भगवंत आता अर्जुनला म्हणतात की इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि, अर्जुन मी तुला सांगणार आहे, तू ऐक. तर प्रभुपाद म्हणतात की जसं आपण भगवंतांबद्दल श्रवण करत जाऊ तसं तसं भक्तीमध्ये व्यक्तीची प्रगती होत जाईल. आणि भागवतामध्येच या श्रवणाच्या पद्धतीला रिकमेंड केले किंवा महत्त्व सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की श्रवण तर करायचं आहे, पण कुठे करायचं. तर श्रवण भक्तांच्या संगतीमध्ये केलं पाहिजे.
जसे की तुम्ही एक प्रसिद्ध तो श्लोक वाचला असेल की अवैष्णव मुखोद्गीर्णम सर्पोचिष्ट यथापय, की जरी तेच शास्त्र आहे पण ते जर आपण अवैष्णवांकडून ऐकलं तर ते जरी दूध पौष्टिक असतं पण सापाने स्पर्श केल्यावर जसं विषारी होतं तसंच या ज्ञानाचा पण परिणाम होतो. समजा आता प्रभुपाद तिथे सांगतात की काही शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ लोक असतात, त्यांचा पण गीताचा भागवतमचा अभ्यास असतो, पण अशा लोकांच्या संगतीमध्ये जर आपण शास्त्र शिकलं किंवा ऐकलं तर त्याच्यामुळे केवळ बुद्धीच्या स्तरावरच परिणाम होतो, मनावरती परिणाम होत नाही. कारण हे लोक इंटेलेक्च्युअल किंवा बुद्धीने समजण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रचारामध्ये पण जोपर्यंत आपण बुद्धीच्या स्तरावरच बोलतो तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला पण त्याच स्तरावरती परिणाम व्हायला लागतो. पण जसे जे प्रगत भक्त असतात त्यांनी बुद्धीने तर समजून घेतलं पण हृदयाने जाणून पण घेतलेलं असतं आणि भगवंतांबद्दल श्रद्धा असते. जेव्हा असे लोक ते ज्ञान सांगतात त्याचा प्रभाव वेगळा असतो. तर इथे प्रभुपाद या प्रवक्ष्यामी या शब्दावरून श्रवणाचं महत्त्व सांगत आहेत. हे श्रवण कुणासोबत केलं पाहिजे याच्याबद्दल प्रभुपाद पहिल्या 2-3 तात्पर्यामध्ये सांगत आहेत. नंतर आता दुसरा शब्द आहे या श्लोकामधला गुह्यतमम. तर गुह्यतममवरती प्रभुपाद आणि दोन्ही आचार्य पण तात्पर्य देत आहेत. तर गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतमम असे चढत्या क्रमाने महत्त्व सांगितलेलं आहे. तर गुह्य म्हणजे गोपनीय. तर प्रभुपाद काय म्हणतात की जे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जे ज्ञान होतं, म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हेच बघितलं आहे आत्म्याचं ज्ञान, आणि मग त्याच्यानंतर स्थितप्रज्ञ व्यक्तीची स्थिती, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग करून मोक्ष वगैरे प्राप्त करणे. तर या 2 अध्यायामध्ये जे ज्ञान आहे त्याला गुह्य ज्ञान म्हणायचं. पहिल्या अध्यायाला तर प्रभुपाद म्हणतात ते गीतेची ओळख सारखं आहे. कारण पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो की भगवंत काही बोलत नाहीत, फक्त सैन्याचं वर्णन असतं, अर्जुनाच्या परिस्थितीचं वर्णन आहे आणि अर्जुन बोलतो. म्हणून पहिल्या अध्यायाला प्रभुपाद म्हणतात गीतेची ओळख. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जे ज्ञान आहे त्याला गुह्य ज्ञान म्हणायचं. आणि मग त्याच्यानंतर 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये जे ज्ञान मिळतं इथे प्रभुपाद म्हणतात भक्तीचं ज्ञान, आणि दुसरे आचार्य सांगतात की भगवंतांच्या शक्तीचं ज्ञान. तर दोन्ही सारखंच आहे. तर भक्ती कुठली आहे या अध्यायांमध्ये? प्रधानीभूत भक्ती. जर तुम्हाला आठवत असेल आपण तेव्हा बघितलं होतं 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये प्राधानीभूत भक्ती, कर्ममिश्र, ज्ञानमिश्र, योगमिश्र. तर या दोन्ही अध्यायामध्ये जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं गुह्यतम. आणि म्हणजे ज्ञानाच्या महत्त्वाचं चढता क्रम सांगतात. आत्मज्ञान गुह्यज्ञान आहे, त्याच्यानंतर प्राधानीभूत भक्तीचं ज्ञान हे गुह्यतर ज्ञान आहे, आणि या अध्यायामध्ये भगवंत जे ज्ञान सांगतील त्या ज्ञानाला गुह्यतमम म्हणायचं, म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान असं आपण म्हणू शकतो. तर सर्वश्रेष्ठ किंवा परम गोपनीय. गुह्य म्हणजे गोपनीय, गुह्यतर म्हणजे अधिक गोपनीय, आणि गुह्यतमम म्हणजे परम गोपनीय. तर मग इथे श्लोकामध्ये शब्द येतो इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामी सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम. मग कुणी म्हणेल की इथं तर शब्द ज्ञान आला आहे, तुम्ही ज्ञानाला भक्ती कसे काय म्हणताय? तर इथे आचार्य याचं स्पष्टीकरण देतात की ज्ञान या शब्दाचा अर्थ होतो ज्याच्या साहाय्याने आपण काही जाणू शकतो. तर या अध्यायामध्ये जी माहिती आहे त्याच्या साहाय्याने आपण भगवंतांना जाणू शकतो, म्हणून इथं ज्ञान या शब्दाचा अर्थ भक्ती असा होतो. तर हे ज्ञानाचे 3 स्तर झाले. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर परत थोडंसं विभागणी करून सांगतात की सर्व शास्त्रांमध्ये गीता सर्व शास्त्राचा सार आहे. जसे की तो प्रसिद्ध श्लोक आहे सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन.
तर सर्व वैदिक ग्रंथांना गायीची उपमा दिली आहे आणि ही गीता त्या गायीचं दूध आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात सर्व शास्त्रांमध्ये गीता सार आहे. गीतामध्ये मधले 6 अध्याय महत्त्वाचे आहेत आणि मधल्या 6 अध्याय म्हणजे 7 ते 12 महत्त्वाचे आहेत आणि यांच्यामध्ये पण 9वा आणि 10वा अध्याय अधिक महत्त्वाचा आहे. हे अशी टिप्पणी यांची आहे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची. तर आणखीन प्रभुपादांनी काही सांगितलं का तात्पर्यामध्ये? हां, प्रभुपादांनी तुम्ही बघाल तात्पर्यामध्ये तर एका ठिकाणी ते म्हणतात की इदम ज्ञानम, इथे हा शब्द शुद्ध भक्तीला दर्शवतो. कुठल्या याच्यामध्ये आहे इदम ज्ञानम? हां, इदम ज्ञान 324 वरती दुसऱ्या अवतार्यामध्ये इदम ज्ञानम हे ज्ञान या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो. तर प्रभुपाद असे का म्हणतात आपण बघितले की आचार्यांनी समजावून सांगितलं, ज्ञान या शब्दाचा अर्थ इथं ज्ञानयोग होत नाही. ज्ञान म्हणजे ज्याने आपल्याला काही कळतं आणि या अध्यायामध्ये जे माहिती मिळते आहे त्याच्या साहाय्याने भगवंत कळतात, म्हणून या ज्ञानाला भक्ती असं म्हटलं आहे. तर प्रभुपाद डायरेक्ट ओळच लिहितात, इदम ज्ञानम या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो. तर याच्या मागचं का असे म्हणतात प्रभुपाद ते आपण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या टिप्पणीवरून समजून घेतलं. आणि या शुद्ध भक्तीमध्ये मग 9 अंग आहे, त्याच्याबद्दल प्रभुपाद तात्पर्यात लिहितात. नंतर प्रभुपादांनी काय सांगितलं, आणखीन या श्लोकामधला एक महत्त्वाचा शब्द आहे अनसूयवे. अनसूयव म्हणजे द्वेष न करणारा किंवा निर्मत्सरी. तर याच्यावरून प्रभुपाद सांगतात की जे बहुतांश टिप्पणी किंवा टीका लिहिणारे गीतेवरचे लोक आहेत ते भगवंतांचा द्वेष करतात. तर भगवंतांचा द्वेष करतात म्हणजे काय की भगवंत परमभोक्ता आहेत किंवा परमस्वामी आहेत असं त्यांच्या गीतेच्या टीकेमध्ये वाचायला मिळत नाही. ते काहीतरी वेगळा अर्थ सांगतात की कृष्ण म्हणजे एक भगवंत म्हणजे त्या कृष्णामधले एक अव्यक्त व्यक्ती आहे किंवा आपण पण तेच ब्रह्म आहोत. अशा पद्धतीने हे लोक भगवंतांसोबतच स्पर्धा करतात. म्हणून प्रभुपाद म्हणतात की अशा मत्सरी लोकांच्या टीकेचा अभ्यास करून काही फायदा होणार नाही. आणि असंही तुम्ही बघाल तर 18व्या अध्यायामध्ये पण 67 नंबरचा श्लोक येतो. तिथे भगवंत म्हणतात इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषे वाच्यम, की जो तपस्वी नाही आहे, जो भक्त नाही आहे, जो भक्तीमध्ये नाही आहे त्याला हे ज्ञान नाही सांगितलं पाहिजे. इथे पण तो शब्द आहे अनसूयवे. प्रभुपादांनी या पद्धतीने सांगितलं की मत्सरी लोक आपल्याला त्यांच्या टीकेचा काही फायदा होणार नाही. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगता 18व्या अध्यायात भगवंत सांगतात की अशा लोकांना, मत्सरी लोकांना हे ज्ञान देऊ नये, कारण ते ऑलरेडी भगवंतांशी द्वेष करतात आणि मग अधिक जास्त असं सांगितलं की त्यांचा द्वेष अधिकच वाढतो. तर हा होता पहिला श्लोक. आणखीन दुसऱ्या आचार्यांनी काही सांगितलं का? ज्ञान अव्यय ठीक आहे. तर हा होता पहिला श्लोक. आज आपल्याला 8 श्लोक कंप्लीट करायचे म्हणून थोडंसं पटपट जावं लागेल. तर या श्लोकाचं तुम्हाला परत मी सारांश सांगतो की इदम प्रवक्ष्यामी म्हणजे मी बोलत आहे. तर भगवंत बोलत आहे तर कुणाला ऐकावं लागेल. तर या ऐकण्याच्या पद्धतीवरून प्रभुपादांनी सुरुवातीला श्रवणाचं महत्त्व सांगितलं. कुणाकडून ऐकलं पाहिजे, ऐकल्याचे परिणाम काय होतात, शैक्षणिक अकॅडमिक जे स्कॉलर असतात त्यांच्याकडून ऐकून प्रभाव का होत नाही. नंतर गुह्यतमम म्हणून मध्ये 3 स्तर आहेत गोपनीय ज्ञानाचे. 2-3 अध्याय आहे आत्मज्ञान, त्याला गुह्य म्हणायचं. नंतर 7व्या-8व्या अध्यायामध्ये
प्रभुपाद म्हणतात की जे भगवंतांच्या ऐश्वर्याचं वर्णन आहे ते गुह्यतर आहे, किंवा आपण त्याला प्रधानीभूत भक्तीचं ज्ञान हे गुह्यतर म्हणतो. आणि या 9व्या अध्यायामध्ये जे शुद्ध भक्तीचं ज्ञान आहे त्याला गुह्यतम म्हणायचं, म्हणजे परम गोपनीय. आणि इथे ज्ञान शब्द येऊनसुद्धा याला आपण भक्ती का म्हणत आहोत? प्रभुपादांनी पण तात्पर्यात लिहिले की इथे इदम ज्ञानम म्हणजे शुद्ध भक्ती असा अर्थ होतो. कारण विश्वनाथ चक्री ठाकूर आणि वल्लविद्याभूषण म्हणतात ज्ञान म्हणजे ज्याने काहीतरी कळतं, आणि या अध्यायातल्या ज्ञानाने भगवंत कळतात, म्हणून या ज्ञानाला भक्ती असं म्हटलं जातं आहे. मग ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे ज्ञान झालं थेअरी, विज्ञान झालं साक्षात्कार. की अर्जुन, मी तुला हे ज्ञान देईल आणि त्याच्या सहाय्याने तू माझा साक्षात्कार पण करशील. आणि मग याचा काय परिणाम होईल? मोक्षसे अशुभात, अशुभातून तुझा मोक्ष होईल, किंवा मोक्षाला काय म्हणता येईल की सुटका होईल. तर अशुभ काय आहे? हे भौतिक जगत आणि भौतिक संसारालाच अशुभ म्हटलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पाही मुरारे. तर या ज्ञानाचा परिणाम काय होईल की अर्जुन तू या अशुभातून मुक्त होशील. तुम्हाला कुठे काही प्रश्न असले तर तुम्ही मध्ये कधी पण विचारू शकता. तर हा झाला पहिला श्लोक. नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये हे तर आपण सांगितले की हे ज्ञान आहे भक्ती. मग या ज्ञानाचे किंवा या भक्तीचे काही वैशिष्ट्य सांगितलेत. तर 8 वैशिष्ट्ये दुसऱ्या श्लोकामध्ये मिळतात. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर पहिलं वैशिष्ट्य आहे की हे जे भक्तीचं ज्ञान आहे ते राजविद्या आहे. तर राजविद्या म्हणजे काय की एक तर असा सरळ सरळ अर्थ घेऊ शकतो की विद्यांमध्ये राजा. तर प्रभुपादांचं जर तुम्ही तात्पर्य जर बघाल तर प्रभुपाद सांगतात की भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाची काही कमतरता नाही आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ज्ञान बघायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रभुपाद काही ऋषींची नावं सांगतात. गौतम, कनाद, कपिल, यज्ञवल्क्य, शांडिल्य, वैश्वानर. तुम्ही असं पण ऐकलं असेल की वेदांत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग, वैशेषिक असे भरपूर ज्ञानाच्या शाखा वैदिक साहित्यामध्ये आहेत. तर या सगळ्या विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या असल्यामुळे या भक्तीला राजविद्या म्हणतात. तर दुसऱ्या विद्यांच्या तुलनेमध्ये आता हे काय दुसरे नेमक्या विद्या ते आपल्याला पण माहिती नाही आहे. मी पण पहिल्यांदाच नावं वाचले. कुठं गेलं तो बलदेव विद्याभूषण सांगतात वाटते की कोणत्या कोणत्या आहेत. हां, शांडिल्य विद्या, वैश्वानर विद्या, दहर विद्या. तर बेसिकली हे वेगळ्या प्रकारचे ज्ञान आहे. तर प्रभुपादांनी त्यालाच तात्पर्यामध्ये सांगितले की वैदिक साहित्यामध्ये तत्त्वज्ञानाची काही कमतरता नाही आहे, आणि या सर्व तत्त्वज्ञानामध्ये जर सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान असेल तर ते आहे भक्तीचं तत्त्वज्ञान. म्हणून या विद्येला राजविद्या म्हणतात. सर्व विद्यांमध्ये राजा. आणि राजविद्येचा दुसरा एक अर्थ असा दिला आहे की राजा लोकांची विद्या. तर राजा लोक म्हणजे कोण? की जे स्वर्गीय ऐश्वर्याने पण मोहित होत नाहीत, अशा लोकांना राजा म्हटलं जातं. कारण समजा एखादा व्यक्ती राजा आहे आणि तो रस्त्यावर मिळणाऱ्या सामान्य गोष्टींनी जर आकर्षित होत असेल तर मग त्याला राजा कसं म्हणता येईल? म्हणजे राजा आहे तर तसं त्याचं इच्छा किंवा खाण्यापिण्याच्या पद्धती पण त्या स्तरावरच्या असल्या पाहिजे. तसंच भक्त हा भक्तासाठी स्वर्ग आणि अशा प्रकारचं हे सुख खूप कमी म्हणजे त्याच्याकडे ते लक्षच देत नाही. म्हणून राजासारख्या व्यक्तीची विद्या म्हणून सुद्धा भक्तीला राजविद्या म्हटलं जातं. त्याच्यानंतर राजगुह्यम. राजगुह्यम म्हणजे गुह्य म्हणजे आपण म्हणतो गुपित. तर गुपितमध्ये सर्वात गुपित जे ज्ञान आहे ते भक्तीचं ज्ञान आहे. प्रभुपाद सांगतात कारण या ज्ञानामध्ये शरीर आणि आत्म्याच्या मधला फरक कळतो, आणि या ज्ञानामुळेची परिणती भक्तीमध्ये होते. मग याच्यावरती बोलताना प्रभुपाद म्हणतात की
की बाबा सध्याच्या आधुनिक शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप काही वेगळ्या प्रकारचे विभाग आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री काही असेल, पण कुठेच अशा विभागामध्ये आत्म्याबद्दल शिकवलं जात नाही. एकदा प्रभुपाद अमेरिकेत असताना MIT गेले होते, मॅसेच्युट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर त्यांना तिथे सगळे दाखवत होते की आमच्याकडे हे विभाग आहेत. प्रभुपादांनी त्यांना विचारलं, आत्म्याचा विभाग कुठे? तर ते बोलले, आमच्याकडे तो विभाग नाही आहे. तर प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये दुसऱ्या उतार्यात हे राजगुह्यम सांगताना सांगतात की हे जे सर्वात महत्त्वाचं ज्ञान आहे की आपण शरीर नाही आत्मा आहोत, आणि या ज्ञानाची जेव्हा परिणिती भक्तीमध्ये होते तर याच्याबद्दल कोणी शिकवत नाही, आणि सर्व काही गोष्टी शारीरिक गरजांवरतीच जास्त लक्ष दिलं जातं. परंतु भगवद्गीतेमध्ये तर दुसऱ्या अध्यायापासूनच आत्म्याच्या ज्ञानाबद्दल सांगायला सुरुवात केलेली आहे. प्रभुपाद एक स्तर आणखीन समोर घेऊन जातात की फक्त मी शरीर नाही आहे आणि मी आत्मा आहे एवढं ज्ञान पूर्ण ज्ञान नाही आहे. कारण आपण जर हे बघतो की जे ज्ञानी लोक वगैरे असतात ते या स्तरापर्यंत येतात की मी शरीर नाही, आत्मा आहे. आणि मग जेव्हा माझं शरीर नष्ट होईल तेव्हा मी अनंतामध्ये विलीन होईल. तर प्रभुपाद सांगतात की असं कसं काय होऊ शकतं की जेव्हा आपण शरीरात असतो तेव्हा आत्मा इतका सक्रिय असतो, आणि मृत्यूनंतर एवढी सक्रिय असणारी गोष्ट अचानक निष्क्रिय कशी काय होऊन जाईल? तर प्रभुपाद म्हणतात की असं नाही, खरी क्रिया तर म्हणजे मोक्षप्राप्तीनंतर किंवा भगवत प्राप्तीनंतर सुरू होते. आणि प्रभुपाद यालाच म्हणतात की आध्यात्मिक जगतामध्ये ज्या काही आत्म्याच्या क्रिया आहेत त्या क्रिया ह्या राजगुह्यम आहेत. तर प्रभुपाद राजगुह्यम कशाला म्हणत आहेत? आध्यात्मिक जगतामध्ये जो आत्मा वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतो त्याला प्रभुपाद राजगुह्यम म्हणत आहेत. राजविद्या तर आपण बघितलं, राजगुह्यममध्ये प्रभुपादांनी भौतिक शिक्षणामध्ये काय नाही आहे, आत्म्याचं ज्ञान नाही, मग आत्म्याच्या ज्ञानापासून पण एवढं ज्ञान पुरेसं नाही आहे, कारण आत्मा मृत्यूनंतर निष्क्रिय राहू शकत नाही. मग त्याच्या आध्यात्मिक जगतामधल्या ज्या क्रिया आहेत त्याला म्हणायचं राजगुह्यम. त्याच्यानंतर तिसरी जे वैशिष्ट्य आहे, आपण भक्तीचे वैशिष्ट्य बघतोय दुसऱ्या श्लोकात, पवित्रम. पवित्र म्हणजे शुद्ध करणारे. तर कुणाला शुद्ध करायचं आहे? तर मग प्रभुपाद आणि आचार्य सांगतात की पद्मपुराणानुसार आपण केलेल्या पापांचे वेगळ्या प्रकारामध्ये वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. जसं की अप्रारब्ध, कुटम, बीजम आणि प्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे ज्याची फळं आपल्याला या जन्मात नाही मिळणार, भविष्यामध्ये मिळणार आहे. आणि प्रारब्ध म्हणजे ज्याची फळं आपल्याला या जन्मात मिळणार, म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही, सुखदुःख जे दोन्ही या जन्मात मिळणार आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध. कुटम आणि बीजम या दोन्ही म्हणजे अप्रारब्ध आणि प्रारब्धमधल्या 2 स्टेप आहेत. तर प्रभुपाद काय म्हणतात की हे समजावून सांगताना की अप्रारब्ध प्रारब्ध कसं आहे, की प्रभुपाद याची उदाहरण देतात बीचं. की समजा एखादी बी आहे, तिला आपण लावलं तर तिच्यापासून झाड तयार होईल, झाड मोठं होईल, त्याला पानं, फळं येतील. तर तेच म्हणजे ही बी म्हणजे आपण केलेले चांगले किंवा वाईट कर्म. याच्यापासून जो वृक्ष निर्माण होईल, त्या वृक्षाला जेव्हा फळं येतील, आलेले फळं म्हणजे प्रारब्ध कर्म, जे आपण आता भोगणार आहोत किंवा भोगणं किंवा एन्जॉय करणं. तर याला म्हणायचं प्रारब्ध. तर हे सांगताना प्रभुपाद आचार्यसुद्धा हे सांगतात की याचा संदर्भ देतात. पद्मपुराणामधून हा श्लोक आहे, अप्रारब्धम फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेते विष्णू भक्ती रतात्मना. तर हे सांगण्याचा उद्देश काय आहे की भक्ती ही पवित्र आहे. पवित्र आहे म्हणजे आपल्याला पूर्वकर्मापासून पवित्र करते. पूर्वकर्मापासून म्हणजे अप्रारब्ध, कूटम, बीजम आणि प्रारब्ध या 4ही स्टेजमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये आपले पाप किंवा पुण्यकर्म असतील तर त्याला भक्ती नष्ट करते. तर हे एवढं का याला वैशिष्ट्य आहे? कारण इतर मार्गामध्ये हे शक्य नाही आहे.
या सर्व स्तरावरच्या कर्माला किंवा पापकर्माला नष्ट करणे. म्हणून ही भक्तीमध्ये पवित्रम जे शब्द आहे ते भक्तीचं वैशिष्ट्य दर्शवतो. तुम्ही प्रभुपादांचं एक ओळ प्रभुपादांनी लिहिले 326 वरती, भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात. तर प्रभुपादांनी पवित्रम उत्तमम एकत्र घेतलं आहे आणि काही आचार्यांनी पवित्र आणि उत्तमला वेगळं केलं आहे. तर पवित्रम उत्तमम म्हणजे पवित्र करणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ. तर पवित्रचा अर्थ काय होतो की आधीच्या ज्या काही पापकर्माच्या चांगल्या किंवा वाईट रिॲक्शन असतील त्या भक्तीमध्ये सर्व नष्ट केल्या जातात. नंतर पुढचा शब्द आहे उत्तम. तर तम म्हणजे भौतिक जगत किंवा अंधकार, आणि ज्या भौतिक जगताच्या किंवा अंधकाराच्या परे आहे त्याला म्हणायचं उत्तम. तर हे भक्तीचं ज्ञान याच्या परे असल्यामुळे याला उत्तम असं म्हटलं जातं. राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, उत्तमम हे 4 शब्द आपण बघितले. हे सांगताना मग प्रभुपाद सांगतात की जरी बाबा सामान्य लोक आणि भक्त सारखेच कार्य करत असले तरी असं दोघांचे कार्य सारखं नाही आहे. जसं की आपण चर्चा केली होती, समजा सामान्य कर्मी व्यक्ती पण नोकरी करतो आणि भक्त पण नोकरी करतो, परंतु दोघांचं कार्य सारखं नाही आहे. नंतर प्रभुपादांनी कशाचं मत सांगितलं, भक्ती कशी शुद्ध करते याचं उदाहरण देताना प्रभुपाद नारद मुनीचं उदाहरण देतात की नारद मुनी मागच्या जन्मामध्ये एका दासीचे पुत्र होते, परंतु ते त्यांच्या घरी आलेल्या संतांच्या सेवेमध्ये त्यांनी सेवा केली आणि त्यांचं उच्चिष्ट घेतलं, त्यांच्यापासून श्रवण केलं. त्याच्यामुळे नारद मुनी किती शुद्ध झाले आणि त्यांना भगवत प्रेमाची प्राप्ती झाली. तर हे पवित्रम स्पष्ट करण्यासाठी प्रभुपादांनी सांगितलं. राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, इदम उत्तमम. आता प्रत्यक्ष अवगमम. प्रत्यक्ष अवगम म्हणजे हे भक्तीचं जे ज्ञान आहे किंवा ह्या गोष्टी आहेत त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव करू शकतो. असं नाही की आपण आयुष्यभर काहीतरी करायचं आणि याचा अनुभव आपल्याला पुढच्या जन्मात येईल, असं नाही आहे. हे समजावून सांगताना एक फेमस श्लोक वापरला जातो की बाबा एखादा व्यक्ती जेवण करत असताना प्रत्येक घासासोबत त्याला तुष्टी, पुष्टी, क्षुद, अपायनो घासम. तुष्टी म्हणजे त्याला आनंदाची अनुभूती होते, पुष्टी म्हणजे त्याच्या शरीराचं पोषण होतं, आणि क्षुद अपाय अनुघासम म्हणजे त्याची तहानभूक हळूहळू भागली जाते. तसंच भक्ती करतानाच व्यक्तीला हळूहळू आनंदाची अनुभूती किंवा भगवत अनुभूती आणि भौतिक गोष्टीपासून विरक्ती ह्या पहिल्या दिवसापासूनच सुरुवात व्हायला लागते. त्याचा हे प्रत्यक्ष अवगमम आहे, हे आपण आपल्या आयुष्यामध्ये याचा अनुभव करू शकतो. म्हणून भक्तीचे एक वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष अवगमम, म्हणजे आपण स्वतः याचा अनुभव करू शकतो. धर्म्यम. आता धर्म्यमबद्दल सांगताना प्रत्यक्ष अवगमम ते काही आहे का प्रभुपादांनी? ठीक आहे. तर धर्म्यम या शब्दाचा अर्थ भक्ती कसा काय घ्यायचा हे समजावून सांगताना प्रभुपाद भागवतामधला एक श्लोक सांगतात. सवय पुंसाम परो धर्म यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. तर धर्म तर कुठले पण असतील, समजा की राजधर्म, दानधर्म, देशधर्म, राष्ट्रधर्म, परंतु परोधर्म काय आहे? यतो भक्तीर अधोक्षजे. अधोक्षजे म्हणजे भगवंतांची भक्ती हा परोधर्म आहे. म्हणून इथं धर्म्यम या शब्दाचा अर्थ होतो भक्ती. ही जी भक्ती आहे ती सर्व धर्माचं परिणिती आहे किंवा सर्वोच्च आहे. हा झाला भक्तीचा 6वं वैशिष्ट्य. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सुसुखम कर्तुम. सुसुखम कर्तुमला सांगताना प्रभुपाद सांगतात की ही भक्ती खूप आनंददायक क्रिया आहे. आनंददायक क्रिया आहे हे सांगताना 2 गोष्टी सांगतात. एक तर भक्ती खूप सोपी आहे, फक्त गायचं
नाचायचं, खायचं आणि ऐकायचं. प्रभुपाद म्हणतात की थोडंसं नाचायचं, खायचं आणि कधीमधी म्हटल्यापेक्षा थोडंसं तत्त्वज्ञान पण ऐकायचं. तर ही किती सोपी पद्धत आहे. आणि दुसरी गोष्ट हे सांगतात प्रभुपाद की भक्ती कुणीही करू शकतो, कारण आपण याच अध्यायात बघणार आहोत पत्रम पुष्पम फलम तोयम. तर असं कोणीच म्हणू शकत नाही की मला हे गोष्टी मिळणार नाहीत, पान मिळणार नाही किंवा पाणी मिळणार नाही. त्याच्यामुळे भक्ती कशी सुसुखम. आणि विष्णूच्या कुठारी आणि बलदेव विद्याभूषण सांगतात की यांच्या तुलनेमध्ये आपण बघितलं ज्ञान आणि योग, तर भक्ती खूप सुखकारक आहे. कारण ज्ञान आणि योगामध्ये ते लोक इंद्रियांच्या काय म्हणतात, इंद्रिय न वापरण्यावरती जास्त भर देतात. परंतु भक्तीमध्ये इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत योजण्यावरती भर असतो. आणि जी गोष्ट नैसर्गिक आहे तिच्या विरुद्ध गेल्यावरती मग त्रास होणारच. म्हणून ज्ञान आणि अष्टांग योग वगैरे या मार्गामध्ये हे मार्ग दुःखदायक आहेत. परंतु भक्ती तशी नाही आहे. हे झालं सुसुखम. प्रभुपाद म्हणतात त्याच्यामुळे भक्ती ही आनंददायक मूडमध्ये करता येईल असं उठकला तो सुसुखम. भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावर प्रवचन ऐकू शकतो. केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो. नंतर स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो. कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे. एकतर पद्धत सोपी आहे, म्हणजे फक्त श्रवण कीर्तन हे, आणि दुसरं साधनांसाठी सोपी आहे. असं खूप काही जगावेगळं काही आणावं लागतं असं नाही आहे. नंतर अव्यय या शब्दाला सांगताना प्रभुपाद म्हणतात की अव्यय म्हणजे शाश्वत, जी गोष्ट नष्ट होत नाही अशी. तर भक्तीला का अव्यय म्हटलं जातं? कारण 11व्या स्कंदामध्ये उद्धवजींना भगवंत सांगतात की काय तो श्लोक आहे, नवैधांसी दुसरा निर्गुणत्वात अनाशिष. निर्गुणत्वात अनाशिष हे 2 शब्द तिथे येतात की उद्धव, हा जो भक्तीचा मार्ग आहे तो मी स्वतः निर्माण केलेला आहे. आणि हा मार्ग निर्गुणत्वात म्हणजे गुणांच्या परे आहे. त्याच्यामुळे हा अनाशिष म्हणजे नष्ट होत नाही. तर या जगात कुठली गोष्ट नष्ट होते? जी गोष्ट गुणांनी बनलेली आहे. गुणांनी कुठली गोष्ट बनली आहे? प्रत्येक वस्तू या जगामध्ये गुणांनीच बनलेली आहे. कशी काय प्रत्येक गोष्ट गुणांनी बनले? कारण सगळं काही मायाशक्तीने बनलेलं आहे आणि मायाशक्ती गुणमयी आहे. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्यया. जे काही मायाशक्तीने बनले ते गुणांनी बनले, आणि गुणांनी जे बनले त्या सगळ्यांचा नाश होणारच आहे. परंतु भक्ती या 3 गुणांनी प्रभावित नाही आहे, म्हणून भक्ती ही अव्यय आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की ज्ञान आणि योग हे गुणांच्या प्रभावाखाली आहेत, म्हणून ती अव्यय नाही आहेत. परंतु भक्ती अशी नाही, म्हणून भक्ती अव्यय आहे. परंतु दुसऱ्या आचार्यांचा सांगण्याचा पद्धती थोडी वेगळी आहे. ते ज्ञान आणि योगाला पण अव्यय पकडतात. आता हे बघा, आपण अभ्यास करताना पण वेगवेगळ्या आचार्यांची सांगण्याची पद्धत वेगळी असते. समजा रामानुचार्य, मध्वाचार्य, मधुसूदन सरस्वती, बलदेव विद्याभूषण, प्रभुपाद आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. तर मुख्य संदेश एकच असतो, पण थोडंसं वर्णनामध्ये फरक येऊ शकतो. जसं आपण म्हटलं प्राधान्यभूत भक्ती, गुणीभूत भक्ती, शुद्ध भक्ती, तर हे शब्द विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर वापरतात, दुसरे आचार्य वापरत नाहीत. तर बलदेव विद्याभूषण निरपेक्ष आणि 3 शब्द वापरतात. त्यांचं वर्गीकरण करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि रामानुचार्यांची आणखीन वेगळी आहे. रामानुचार्य तर हे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग यांना, अष्टांगयोग यांना पण भक्तीमध्येच पकडतात की बाबा हे पण भक्तीचे एक स्तर आहेत. तर त्याच्यामुळे वेगळ्या आचार्यांचा अभ्यास करताना थोडंसं आपल्याला असं वाटू शकतं. परंतु आपण ते प्रभुपाद, बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्यांचं तिघांचं एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मॅक्सिमम प्रभुपादांचं आणि काही संकल्पना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या आहेत. तर अव्यय हे समजावून सांगताना प्रभुपाद म्हणतात की मायावादी लोक काय म्हणतात की बाबा भक्ती किंवा जे काही त्यांची जी साधना आहे ती फक्त या आयुष्यामध्ये आहे, आणि जेव्हा एकदा आत्मा मुक्त झाला की मग तो देवासोबत एक होऊन जातो आणि भक्ती मग तिथे संपून जाते. पण प्रभुपाद म्हणतात असं नाही, उलट भक्ती तर मोक्षानंतर सुरुवात होते.
कारण की व्यक्ती आध्यात्मिक जगतामध्ये जातो आणि तिथे भगवंतांची जी काही सेवा करतो ती पण भक्तीच आहे. आता आपण जे करतो ते पण भक्तीच आहे. म्हणजे भक्तीची प्रक्रिया आणि भक्तीचं ध्येय दोन्ही एकच आहे, भक्तीच आहे. तर हे अव्यय हा शब्द समजावून सांगताना प्रभुपाद याच्यावरती स्पष्टीकरण देतात. आणि याच्यासाठी एक ते श्लोकाचा संदर्भ देतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचेती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते परां. हा जो श्लोक आहे 1854मध्ये, हा मोक्षाच्या स्तरावरचं वर्णन करतो, म्हणजे ज्ञानी लोकांचं, की तो व्यक्ती कसा असेल. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती, कशाचा शोक करत नाही, कशाची इच्छा नाही. सम सर्वेषु भूतेषु, सगळ्यांना एक समान दृष्टीने बघतो. तर हा ज्ञानी व्यक्तीचा मोक्षाचा स्तर आहे. त्याच्यानंतर मदभक्तिं लभते परां, नंतर त्या व्यक्तीला माझ्या भक्तीची प्राप्ती होते असे भगवंत म्हणतात. तर प्रभुपाद याचा अर्थ काय देतात, की जो व्यक्ती मोक्षापर्यंत येतो नंतर त्याची भक्तीची सुरुवात होते. किंवा जर याच वाक्याला उलट्या साईडनं बघितलं, जे भक्तीमध्ये आहेत ते ऑलरेडी मुक्त आहेत, असं पण समजता येतं. हां, ठीक आहे. प्रभुपाद विष्णू चक्र ठाकूरांनी काही वेगळं सांगितलं का? नाही. तर याच्यामध्ये आपण काय बघितले, राजविद्या. राजविद्या म्हणजे वेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत, त्या विद्यांमध्ये भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे राजविद्या. आणि राजासारख्या लोकांची विद्या म्हणजे जे लोक स्वर्ग किंवा अशा निम्न स्तराच्या सुखाने प्रभावित होत नाहीत, अशा लोकांची विद्या म्हणून राजविद्या म्हणतात. नंतर राजगुह्यम, तर सर्व गुह्य ज्ञानामध्ये अधिक गुह्य असल्यामुळे याला राजगुह्य म्हणतात. तर हे सांगताना प्रभुपाद बोलले की सगळीकडे भौतिक ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान कुणीच घेत नाही. पण आत्म्याचं मी फक्त आत्मा आहे, शरीर नाही, हे ज्ञान पण पुरेसं नाही आहे. तर आध्यात्मिक जगतामध्ये आत्म्याचे भगवंताशी संदर्भित काय क्रिया असतात ते राजगुह्य ज्ञान आहे, असं प्रभुपाद. राजविद्या राजगुह्यम. पवित्र म्हणजे पवित्र करणारा. पवित्र कशापासून करणारा? आपल्या आधीच्या पापक्रियांपासून. तर पापक्रिया हे वेगळ्या स्तरावरती असतात, अप्रारब्ध, प्रारब्ध, कूटम, बीजम. तर या सगळ्या स्तराला भक्ती नष्ट करते. त्याच्यासाठी प्रभुपादांनी पद्मपुराणाचा एक श्लोक पण दिला. परंतु हे इतर मार्ग ह्या सगळ्या पापक्रियांना नष्ट नाही करू शकत. त्यानंतर राजविद्या राजगुह्यम पवित्रम उत्तमम. उत्तम म्हणजे या जगाच्या तमोगुणाच्या परे, किंवा काय म्हणतात, या जगाच्या परे म्हटलं तरी चालेल. उत्तम. तम म्हणजे इग्नोरन्स, उत म्हणजे त्याच्यावर, म्हणजे जे तमोगुणाने प्रभावित नाही असं. नंतर राजविद्या राजगुह्यम पवित्रम उत्तमम प्रत्यक्षावगमम. प्रत्यक्षावगम म्हणजे भक्तीमध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच गोष्टी अनुभव करायला लागतो, आनंदाची अनुभूती किंवा समाधानाची किंवा भगवंतांच्या उपस्थितीची. धर्म्यम. धर्म्यम म्हणजे इथे धर्माचा अर्थ भक्ती होतो, हे सांगताना प्रभुपाद भागवतामधल्या श्लोकाचा संदर्भ देतात. सवय पुंसाम परो धर्म येतो भक्ती राधोक्षजे, की वेगळ्या प्रकारचे धर्म आहेत पण परोधर्म भक्ती आहे. त्याच्यासाठी आचार्याने दुसरे पण श्लोक सांगितलेत. आणि सुसुखम कर्तुम हव्यम. सुसुखम म्हणजे प्रभुपादांनी सांगितले की पान फूल फळ तर सगळीकडे उपलब्ध आहे, कोणी पण करू शकतं. आणि ज्ञान आणि कर्मयोगासारखी भक्ती अवघड पण नाही आहे, कारण ते लोक शरीराला इंद्रियाला त्रास देतात. पण भक्तीमध्ये असं नाही आहे, म्हणून भक्ती करायला सुसुखम आहे. आणि अव्यय म्हणजे गुणातीत असल्यामुळे भक्ती ही निरंतर आहे किंवा शाश्वत आहे. तर हे झाल्या भक्तीची किती आहे ते 8 वैशिष्ट्ये. हां, एक मिनिट, मला फक्त हे बघायचं आहे. हां, की भक्ती आणि दुसऱ्या मार्गामध्ये काय फरक आहे, की आपण जे बोललो ना, अप्रारब्ध, प्रारब्ध, कूट आणि बीज, हे पापाचे किंवा आपल्या पुण्य पण म्हणू शकतो. जे आपल्या कर्माचे जे वेगवेगळे स्तर आहेत, या सर्व स्तरांना भक्ती नष्ट करू शकते. परंतु कर्मयोग असा आहे,
तो जोपर्यंत ज्ञानयोगात जात नाही तोपर्यंत त्याचे कर्म नष्ट करत नाही. कारण आपण म्हटलं ना की जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत निष्काम कर्म एक सोडता येत नाही. हृदय शुद्ध म्हणजे हे आधीचे संस्कार किंवा हे पापकर्माचे ज्या त्याच्या काही वासना आहेत त्या नष्ट झाल्यावरती, म्हणजे तो ज्ञान आणि अष्टांग योगावरती आल्यावरती त्याचे हे कर्म नष्ट होतात. आणि मग ज्ञान आणि अष्टांग योग आला, परंतु परत समस्या काय आहे की ज्ञान आणि अष्टांग योग करण्यासाठी खूप कठीण आहे. परंतु जर तुम्ही यांचं बघितलं ना, विश्वनाथ चक्र ठाकूर ते म्हणतात की बाकीच्या मार्गामध्ये हे सगळं नष्ट करण्याची शक्तीच नाही, केवळ भक्ती चारी स्तराला नष्ट करू शकते. ते पण ठीक आहे, कारण विश्वनाथ चक्र ठाकूर खूप जास्त भक्तिमय तात्पर्य देतात. नंतर हे बलदेव विद्याभूषण सांगतात की हे राजविद्या काय आहे, कारण की जी राजासारखी लोक आहेत, जे दयावान आहेत, उदार आहेत आणि ज्यांच्या दृष्टीने स्वर्गसुद्धा क्षुल्लक आहे, अशा लोकांची विद्या म्हणून राजविद्या. तर हे आपण दुसरा श्लोक बघितला आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमुत्तमम प्रत्यक्षावगमन. तुम्हाला कुठे जर प्रश्न असेल तुम्ही सांगू शकता, नाही तर मग समोर जातो. तर तिसरा श्लोक आहे अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. मग एक साधा प्रश्न येईल की तुम्ही भक्तीचं एवढं महत्त्व सांगितलं आहे की राजविद्या राजयोग्यम आहे, नश्वर नाही, करायला सोपी आहे, भगवंताची अनुभूती होते. एवढा जर मार्ग सोपा असेल तर मग या जगात राहील कोण? तर भगवंत सांगतात नाही, अश्रद्धाना पुरुषा, की असे काही लोक असतील ज्यांना या मार्गामध्ये श्रद्धा नसणार. असंही आपण बघतो की सर्व लोकांना भक्तीमध्ये श्रद्धा आहे असं नाही आहे. म्हणजे किती जरी सांगितले तरी लोक भक्तीचा स्वीकार करत नाहीत. भक्तीमध्ये जरी क्षमता आहे की कुणालाही या जगातून भगवत प्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती करून देऊ शकते, परंतु सगळ्यांना याच्यामध्ये श्रद्धा असेलच असं नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, अश्रद्धाना पुरुषा, जे असे पुरुष म्हणजे जीव किंवा लोक ज्यांना या धर्मामध्ये श्रद्धा नाही आहे. इथे धर्म म्हणजे आपल्याला मागच्या श्लोकावरती जावं लागेल. इथे धर्माचा अर्थ भक्ती होतो. हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा. या अध्यायामध्ये ज्ञान म्हणजे भक्ती होतं, कारण आचार्यांनी सांगितलं ज्ञान म्हणजे अशी माहिती ज्याने काही कळतं. तर या अध्यायामध्ये अशी माहिती दिली ज्याने भगवंत कळतात, म्हणून या ज्ञानाला इथे भक्ती म्हटलं आहे. आणि धर्म, तर मग कोणी म्हणेल धर्म तर कुठला पण असू शकतो, की आपण म्हटलं ना राजधर्म, दानधर्म, जे काही धर्म आहेत. तर इथे नाही, हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि सर्वश्रेष्ठ धर्माची व्याख्या भागवतामध्ये दिली आहे. सवे पुंसाम परोधर्म भक्ती आहे. आणि हा अध्याय भक्तीबद्दल सांगतो आहे. म्हणून धर्मामध्ये ज्यांना श्रद्धा नाही आहे असे लोक, तर धर्मामध्ये श्रद्धा नाही आहे म्हणजे दानधर्मामध्ये, राजधर्मामध्ये, राष्ट्रधर्मामध्ये श्रद्धा नाही हे लोक नाही. ज्या लोकांना भक्तीमध्ये श्रद्धा नाही असे लोक, तर हे लोक यांचं काय होईल, हे मला प्राप्त करू शकणार नाही आणि मृत्यू संसार वर्तमानी, जन्ममृत्यूच्या मार्गावरती त्यांना परत यावं लागेल. हे हा श्लोक का सांगितला आहे, कनेक्शन काय आहे? कोणाचा प्रश्न आहे का? हां, अरे हँड रेज किया था इस्कॉन जवाहर. हां, तर श्लोक नंबर 3, ज्यांना या धर्मामध्ये श्रद्धा नसेल, इथं धर्म म्हणजे भक्ती, असे लोक परत जन्ममृत्यूच्या मार्गावरती येतील. म्हणून आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे की भक्तीमध्ये एवढे वैशिष्ट्य आहेत, एवढं सर्व काही मिळतं, मग या जगामध्ये कसे लोक राहतील? कारण त्यांना याच्यामध्ये श्रद्धा नसणार. तर मग श्रद्धेबद्दल बोलताना प्रभुपाद थोडंसं स्पष्टीकरण त्यांच्या तात्पर्य देते की श्रद्धा कशी निर्माण होते, की भक्तांच्या संघामध्ये निर्माण होते. नंतर श्रद्धेची व्याख्या काय आहे, चैतन्य चरितामृतमधून सांगतात की श्रद्धा शब्दे विश्वासक आहे, सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत आहे. ही श्रद्धेची व्याख्या चैतन्य चरितामृतमध्ये दिली आहे. याचा अर्थ असं होतं की कृष्ण भक्ती केल्यावरती इतर गोष्टी करण्याची गरज नाही. मग ते समजावून सांगताना प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये एक उदाहरण श्लोक सांगितला आहे की त्या श्लोकामध्ये असं म्हटलं की समजा झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर फांद्यांना, फुलांना, फळाला वेगळं पाणी घालण्याची गरज नाही. त्याच्यामुळे दृढ श्रद्धा म्हणजे की मी कृष्ण भक्ती केल्यावरती मला हा उपवास केलाच पाहिजे किंवा इथे जाऊन हे दान दिलंच पाहिजे. बघायचा अर्थ असा नाही की इतर देवी देवतांना न मानणे, असा अर्थ नाही आहे.
पण हे कळलं पाहिजे की या सर्वांचं मूळ कृष्ण आहे. म्हणजे इतरांची पूजा केली तरी चालेल, पण हे माहीत असलं पाहिजे की मूळ कोण आहे. असं नको वाटायला अरे मी भक्ती तर करतोय, पण समजा शनिवारी शनीच्या मंदिरात नाही गेलं तर मग माझ्या भक्तीवर काही अडचण येईल. तर याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीची श्रद्धा दृढ नाही आहे. तर हे श्रद्धेची व्याख्या सांगताना प्रभुपाद समजावून सांगतात. प्रभुपाद तात्पर्यात खूप छान एक वाक्य लिहितात, तुम्हाला वाचून दाखवतो. कुठे गेलं? या श्रद्धेचा विकास करणे कृष्ण भावनेची पद्धती तथा तरुण मूल निश्चयाचे नियंत्रण. म्हणून 330 वरती पहिल्या उतार्यात, म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून, आता इतर सर्व उद्योग म्हणजे आपले हे भौतिक स्तरावरचे उद्योग नाही, इतर सर्व उद्योग म्हणजे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, किंवा वेगवेगळ्या प्रकारची देवतांची उपासना किंवा वेगळ्या प्रकारचे व्रत, हे सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णाच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. जसे की आपण आपण म्हणतो ना, गीतेची शेवटची शिकवणूक आहे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तर तेच ॲक्च्युली श्रद्धेची व्याख्या आहे. जीवनाच्या या तत्त्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धा म्हणजे काय इथे प्रभुपादांनी सांगितलं. या श्रद्धेबद्दलच आणखीन स्पष्टीकरण देताना प्रभुपादांनी श्रद्धेच्या शक्तीनुसार भक्तांचे 3 गट केलेत. यांचे गट वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगळ्या पद्धतीने आहेत. उपदेशामृतमध्ये वेगळी पद्धत आहे, भागवतामध्ये वेगळी पद्धत आहे, भक्तिरसामृत सिंधूमध्ये वेगळी पद्धत आहे. तर यांना कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी असे भक्तांचे 3 स्तर करण्यात आले आहेत. पण प्रत्येक पुस्तकाची ग्रंथाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. इथे प्रभुपाद म्हणतात कनिष्ठ अधिकारी म्हणजे ज्याला काही श्रद्धा नाही, केवळ थोडाफार इतरांचं बघून भक्तीमध्ये आला, काहीतरी मिळेल त्याने सोडून दिलं. आणि उत्तम अधिकारी म्हणजे ज्याला शास्त्रार्थ ज्ञान आहे, श्रद्धा पण खूप दृढ आहे, त्याला उत्तम अधिकारी. आणि मध्यम अधिकारी म्हणजे शास्त्राचं खूप जास्त ज्ञान असेल असं नाही, पण श्रद्धा पण ठीकठाक आहे. तर बेसिकली श्रद्धा आणि शास्त्राच्या ज्ञानावरून प्रभुपादांनी भक्तांचे 3 गट सांगितलेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. हे तात्पर्यात वाचल्यावर तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. तर एक आणखीन समस्या काय होती की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अरे भक्तीची एवढी जास्त महिमा सांगितली की थोडीशी भक्ती केली तर असं होतं. नेहाभिक्रमणा शोस्ती असे श्लोक वाचून लोकांना काय वाटतं की ही थोडीशी भक्तीची काय म्हणता येईल वरचढ करून सांगितलं आहे. तर जे पण लोक असं समजतात त्यांचा हरिनामाचा 5वा अपराध होतो. तुम्ही हरिनामाच्या 5व्या अपराधामध्ये तुम्ही वाचला असेल, टू कन्सिडर द ग्लोरीज ऑफ होली नेम टू बी अन इमॅजिनेशन, की हरिनामाची महती ही केवळ काल्पनिक आहे. हरिनाम आणि भक्तीची महती केवळ काल्पनिक आहे, हा एक अपराध आहे. म्हणजे या लोकांची श्रद्धा नाही आहे. तर असे लोक अर्जुन या मृत्यू संसारामध्ये परत येतील. नंतर हे झाले पहिले 3 श्लोक ज्याच्यामध्ये या ज्ञानाचे महत्त्व भगवंतांनी सांगितलं. आता श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये आपण ऐश्वर्य ज्ञान ऐकणार आहोत. तर ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय, मी तुम्हाला कुठे काही नाही समजलं तर सांगा, कारण मी खूप फास्ट जातो. हे स्लाईड पण मी वाचत नाही आहे. तर हे आता 4था श्लोक. तर ऐश्वर्य ज्ञान म्हणजे कोणाचा प्रश्न आहे का? येस माताजी, सावंत माताजी का प्रभूजी आहेत? येस प्रभूजी. हां हां का धर्माचं भाषांतर भक्ती केलं आहे, कारण मागच्या श्लोकामध्ये जे भक्तीचे 8 वैशिष्ट्ये होते तिथे धर्माचं स्पष्टीकरण भक्ती आहे म्हणून. मग आता 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, या धर्मामध्ये ज्याला श्रद्धा नाही, तर या धर्मामध्ये म्हणजे ज्या धर्माबद्दल आधी बोलले पाहिजे ना,
तर कुठे बोलले तर मागच्या श्लोकात बोललेत. तर मागच्या श्लोकात भक्तीला धर्मियम म्हटलं आहे आणि तिथे परोधर्म ही भक्ती आहे. ॲक्च्युली धर्म तर कुठले असू शकतात, परंतु सर्वश्रेष्ठ धर्म भक्ती आहे. याचा भागवतमचा संदर्भ एक तो श्लोक सांगितला आहे, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे. तर तिसऱ्या श्लोकात कृष्ण म्हणत आहेत की या धर्मामध्ये ज्यांना श्रद्धा नाही त्यांना परत यावं लागेल. तर हा धर्म म्हणजे ज्याच्याबद्दल आधी बोललेला आहे. तर याच्याबद्दल आधी कुठे बोलले तर श्लोक नंबर 2मध्ये बोललेत. आणि श्लोक नंबर 2मध्ये धर्म म्हणजे काय तर भक्ती आहे. म्हणून इथं धर्माचा अर्थ भक्ती घ्यायचा. तर मी काही स्लाईड वाचत नाही आहे. तर आता हा जो 4 ते 10 श्लोकामध्ये ऐश्वर ज्ञान आहे. ऐश्वर ज्ञान म्हणजे भगवंत आणि जगताचा संबंध. याच्यासाठी आपण याच्यासारखंच आपण 7व्या अध्यायामध्ये पण अभ्यास केला होता की बहिरंगा प्रकृती, तटस्था प्रकृती, पंचमहाभूत, जीव प्रकृती यांचा संयोग, या सगळ्या या माहितीला ऐश्वर ज्ञान म्हणतात. ऐश्वर ज्ञान म्हणजे बेसिकली काय, भगवंतांची शक्ती. तर हे ऐश्वर ज्ञान जाणणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ऐश्वर ज्ञान जर नाही कळलं की बाबा भगवंतांपासून कसे विष्णू येतात, विष्णूच्या शरीरातून कसे ब्रह्मांड येतात, वेगवेगळ्या संहार प्रलय ह्या गोष्टी कशा चालू आहेत, ह्या सगळ्या करणारा व्यक्ती हा गोकुळामध्ये गायी चारतो. हे जेव्हा त्या व्यक्तीच्या मागचं महिमा समजेल तेव्हा त्याच्या गायी चारण्याच्या लीलांमध्ये लीला समजायला म्हणजे काय लीला समजणे म्हणण्यापेक्षा त्या लीलांचं महत्त्व कळेल. समजा तुम्हाला मी उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती पंतप्रधान आहे आणि तो बरेच काही मोठ्या मोठ्या गोष्टी सांभाळतो, पंतप्रधान आहे, कंपनी वगैरे सांभाळतो. आणि समजा आपल्याला माहिती नाही की ही व्यक्ती या पदावरती आहे आणि त्याच्या घरी आल्यावरती आपण बघतोय की तो व्यक्ती घरच्या बगीच्यामध्ये काहीतरी झाडांना पाणी देतो आहे किंवा लहान मुलांना कुत्र्यांना खाऊ घालतो आहे. तर असं वाटेल की बाबा हे कोणतरी सामान्य व्यक्ती आहे, कारण हे कामं तर सामान्य व्यक्ती करतात. पण जेव्हा तो व्यक्ती पंतप्रधान आहे किंवा तो एवढ्या उच्च स्तरावरचा आहे ते कळल्यावरती मग समजते की बाबा जरी ह्या क्रिया सामान्य वाटत असल्या तरी हा व्यक्ती सामान्य नाही आहे. तर कदाचित एक्झाम्पल किती करेक्ट आहे मला माहीत नाही, पण भगवंत हे त्यांच्या शक्ती कशा कार्यरत आहे, सृष्टी कशी होते, जीवशक्ती, बहिरंगा शक्ती, या सगळ्या गोष्टींची माहिती झाल्यावरती मग जेव्हा आपण भगवंतांच्या गोकुळातल्या लीला ऐकतो तेव्हा त्या लीला आपल्याला मनगढंत कहाणी वाटत नाहीत किंवा गैरसमज होत नाही. खास करून रासलीलासारख्या लीला आहेत त्या मग खूपच वेगळ्याच वाटायला लागतात जर कृष्ण कोण आहे हे नाही समजलं तर. म्हणून तर राधानाथ महाराजांना एक अमेरिकेमध्ये एक अकॅडमिक स्कॉलर भेटला होता. तर तो बोलला होता की कृष्णाची रासलीला असं का तसं का. तर महाराज बोलले तुम्ही गीता वाचली का. तो बोलला नाही. तर महाराज बोलले आधी ABCD वाचा, नंतर तुम्हाला PhD कळेल. तर तसंच आहे की हे ऐश्वर्यज्ञान माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग या लीला पण खूप सामान्य वाटायला लागतील आणि गैरसमज होतील. तर ऐश्वर्यज्ञान सांगताना पहिल्या श्लोक, आता हे 3-4 श्लोक ना थोडेसे क्लिष्ट आहेत आणि थोडेसे भगवंत बोलतानाच क्लिष्ट बोलतात. तर 4थ्या श्लोकामध्ये काय सांगतात, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्तमूर्तिना मत्सानि सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थिता. आता 3-4 श्लोकामध्ये तुम्ही लक्ष ठेवा, एक गोष्ट आहे बोलतील, परत नाही बोलतील, परत आहे बोलतील आणि असं काय आहे ते समजावून पण सांगतील. की 4थ्या श्लोकामध्ये म्हणतात की मी अव्यक्त पद्धतीने सगळ्या जगामध्ये सर्व व्याप्त आहे आणि सर्व जीव माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्यांच्यामध्ये स्थित नाही आहे. तर अव्यक्त पद्धतीने सर्वत्र भगवंत जर आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना भगवंत चराचरामध्ये सगळीकडे आहेत, तर चराचरामध्ये सगळीकडे आहेत ते शक्तीच्या रूपात आहेत. आणि मग प्रभुपाद यालाच एक स्टेप पुढं घेऊन जातात आणि तात्पर्य सांगतात की कोणी म्हणेल की जर इथे सांगितलं आहे मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना, सगळीकडे मीच आहे, मग ते दिसत का नाहीत. तर प्रभुपाद याच्यासाठी तो भक्तिरसामृत सिंधूमधला हा श्लोक सांगतात की बाबा त्यांना समजण्यासाठी आधी इंद्रियांना त्यांच्या सेवेत लावावं लागतं, नंतर हळूहळू त्यांचं ज्ञान व्हायला लागतं. असा प्रभुपादांनी
अव्यक्त मूर्तींबद्दल सांगताना हे स्पष्टीकरण दिलं आहे. तर मी सर्वव्याप्त आहे. सर्वव्याप्त म्हणजे शक्तीच्या स्वरूपात सर्वव्याप्त आहे. असं नाही की एक कृष्ण होता आणि आता तो सर्वव्याप्त झाला म्हणजे तर कृष्ण नावाची व्यक्ती राहिली नाही आहे, सगळे हे ग्रह वगैरे तयार झाले असं नाही आहे. तर भगवंतांच्या शक्तिरूपाने हे सर्व तयार आहे. शक्तिरूपाने म्हणजे कुठल्या शक्ती? तर दोन शक्ती, बहिरंग आणि तटस्था, जे आपण 7व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता ना. भूमिरापो नलो वायू खमनो बुधिरेवच अहंकार इति अन्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरिमितस्तु अन्यां प्रकृती विद्यमे पराम जीवभूता महाबाहो येदम धारिते जगत. भिन्ना प्रकृती हे आकाश वायू वगैरे, आणि अपरा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती आहे जीव. त्याच्यानंतरच्या श्लोकात काय म्हणतात की सगळं काही या दोघांच्या संयोगातून झालेलं आहे. अपरिमितस्तु अन्य एतद योनिनी भूतानी सर्वानी तुपधारय अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयम तथा. तर ही जीवशक्ती आणि तटस्था शक्ती यांच्या संयोगातूनच या भौतिक जगामध्ये सर्व काही आहे. तर भगवंत सर्वव्याप्त आहेत म्हणजे त्यांच्या शक्तीच्या स्वरूपाने सर्वव्याप्त आहेत. काय दिसत नाहीत हे थोडं प्रभुपादांनी वेगळ्या पद्धतीने आणखीन अर्थ घेतला की बाबा त्याच्यासाठी तुम्हाला इंद्रियांना त्यांच्या सेवेत नियोजावं लागेल, आणि जोपर्यंत तुमच्या डोळ्यांमध्ये भक्तीचं अंजन नसेल तोपर्यंत तुम्ही त्यांना बघू शकणार नाही. तर सर्वव्याप्त आहेत पण का दिसत नाहीत हे सांगताना प्रभुपादांनी पहिले 2-3 उतारे सांगितलेत. आता श्रीकृष्ण नामादी तो आपला भक्तिरसामृत सिंधूमधला आणि ब्रह्मसंहितेमधला एक श्लोक घेऊन नंतर प्रभुपाद आपण जी चर्चा केली 7व्या अध्यायामध्ये की कसं त्यांच्या दोन्ही शक्तीपासून सर्व काही तयार झालं, ती एक ओळ आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो वाटल्यास. कुठे आहे बघा, पान नंबर 331मध्ये 7व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्तींचा परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती संयोग आहे. हे आपण 7व्या अध्यायात अभ्यास केला होता ना, की 2 प्रकारच्या शक्ती कोणत्या आहेत आणि सर्व काही या 2 शक्ती एकत्र. आता समजा आपलं शरीर आहे, आत्मा आणि जड प्रकृती या दोन्ही मिळून बनलेलं आहे. एक टेबल आहे तर ओन्ली जड प्रकृती आहे, झाड आहे जड प्रकृती आणि जीव, असं जे काही आहे या दोन्हीच्या संयोगातून तयार झाले या जगामध्ये. तर हे समजा पुढे प्रभुपाद ज्या प्रकारे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे. सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे. मी सर्व व्याप्त आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये आहे, याचा अर्थ असा होतो की भगवंत शक्तिरूपाने सर्वत्र आहेत आणि सर्व काही त्यांच्या शक्तीच्या खालीच आश्रित आहे किंवा संचालित होत आहे. नंतर प्रभुपाद म्हणतात की असं म्हणू नये, तरीही कोणी असा निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहेत त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे. जसं मी तुम्हाला बोललो ना की बाबा समजा आपण 1 किलो माती घेतली, 1 किलो मातीपासून वेगवेगळी खेळणी बनवली, तर ती माती मूळ माती मिळत नाही, सगळी खेळणी होऊन जातात. परंतु भगवंतांचं असं नाही आहे. हे थोडं समजायला कठीण आहे की भगवंत तेच आहेत परंतु त्यांच्या शक्तीपासून तयार होतं. सामान्य आपली विचार करण्याची पद्धत कशी असेल की एखाद्या वस्तूपासून दुसऱ्या वस्तू तयार झाल्या म्हणजे ती मूळ वस्तू संपली पाहिजे, परंतु भगवंतांच्या बाबतीत असं नाही आहे. हे समजणं महत्त्वाचं आहे. प्रभुपाद म्हणतात त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले असे नाही आहे. अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी सर्वव्यापी आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरीही मी अलिप्त आहे. एक कोणाचा प्रश्न? हां यस सावंत सर. सावंत सर तुम्ही हात वर केला होता का? ठीक आहे, काय बोलत? हां हां बोला ना. हां हां याचा अर्थ आचार्यांनी काय सांगितलं आहे की भगवंत कोणावरती निर्भर नाही आहेत. ठायी असण्याचा अर्थ होतो निर्भर राहणे. तर तुम्हाला पहिली ओळ तर समजली आहे की मया तथा मिदम सर्व. हां की माझ्या हां हां
हां, मी त्यांच्या ठायी नाही आहे म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. आता सर्व जीव भगवंतांवरती निर्भर आहेत. हां, परंतु भगवंत कोणावरती निर्भर नाही आहेत, की समजा या जगामध्ये काही जरी झालं त्यामुळे भगवंतांना काही फरक पडत नाही. त्यांचं जे वैयक्तिक अस्तित्व आहे ते नेहमी अबाधित राहणार. त्याचा असा अर्थ आहे. ठायी नसणे म्हणजे निर्भर नसणे. तुम्हाला असं वाटलं असेल की ठायी नाही म्हणजे मी त्यांच्यात नाही. हां हां परमा हां, मग तुम्हाला असं वाटेल की अरे परमात्मा तर असतो आपल्यामध्ये, मग कसा काही नाही आहे. हां, तर त्याचा आचार्यांनी असा अर्थ समजावून सांगितला आहे की मी त्यांच्या ठायी नाही, याचा अर्थ असं होतं की मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे, ते माझ्यावरती निर्भर आहेत. जसं की 7व्या अध्यायामध्ये पण आपण बघितलं होतं हा श्लोक, एतद योनिनी भूतानी सर्वानी तुपधाय अहम कृष्णच जगतः प्रभव प्रलयस्तथा, की हे सगळं काही या दोन प्रकृतीपासून बनतं, परंतु या सगळ्यांचा स्रोत मी आहे आणि सर्वांचा विनाश पण माझ्यामध्येच होतो. म्हणजे भगवंत शक्तीने सर्वव्याप्त आहेत, सर्व जीव त्यांच्यावरती निर्भर आहेत, परंतु भगवंतांचं एक वैयक्तिक अस्तित्व आहे. या जगामध्ये काय झालं त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. इथे समजा एखादा ग्रह नष्ट जरी झाला तरी भगवंतांना काही फरक पडत नाही, कारण ते याच्यावरती निर्भर नाही आहेत. असा त्याचा अर्थ मला वाटतं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी सांगितलं आहे. ठीक आहे, प्रभुपादांनी इष्टभ्यामचं ते बघण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये स्लाईडमध्ये लिहिलं होते वाटतं, गुह्य ज्ञानाची सुरुवात ऐश्वर ज्ञानापासून होते. भगवंत सर्वत्र आहेत, मग दिसत का नाहीत? कारण तुम्हाला डोळ्यांमध्ये भक्तीचं अंजन असावं लागतं आणि इंद्रियांना त्यांच्या सेवेमध्ये नियोजित करावं लागतं, मग ते दिसतील. सर्वव्याप्त म्हणजे त्यांचं वैयक्तिक अस्तित्व नाही असं नाही आहे. त्याच्यासाठी आपण प्रभुपाद राजाचं आणि त्यांच्या खात्यातील त्यांच्या काय म्हणता येईल नियंत्रणाखाली असलेल्या खात्याचं उदाहरण देतात. की बाबा समजा हे आहे संरक्षण खातं आहे एखादा राजाचं, तर राजा शक्तिरूपाने त्या खात्यात आहे, कारण राजा बोले तेव्हा सेना हलेल, परंतु राजा ती सेना नाही आहे, राजाचं वेगळं अस्तित्व पण आहे. तसंच भगवंताची शक्तिरूपाने सगळीकडे आहेत, परंतु त्यांचं वैयक्तिक अस्तित्व पण आहे. भगवंत सर्वत्र परमात्मा रूपाने आणि शक्तिरूपाने विस्तारित आहेत. आता हे बघा आचार्यांनी सांगितले, सर्व काही माझ्यामध्ये आहे पण त्यांच्यात नाही म्हणजे भगवंत अनासक्त आहेत किंवा इतर कशावरही निर्भर नाही आहेत. हा त्याचा अर्थ आचार्यांनी दिला. मला वाटतं कुणी दिला, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी दिला की हां, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. जसं एक ओळ आहे, बट आय एम नॉट सिच्युएटेड इन ऑल दीज एंटिटीज ॲज क्ले इज प्रेझेंट इन इट्स प्रोडक्ट अ पॉट. जसं की समजा मातीपासून भांडं बनवलं तर माती भांड्यात असते, परंतु मी तसा नाही आहे. बिकॉज आय एम कम्प्लिटली इंडिपेंडेंट ऑफ एव्हरीथिंग. कारण मी यांच्यावरती निर्भर नाही आहे म्हणून मी यांच्यामध्ये नाही आहे. आता पुढच्या श्लोकात याच्या एकदम उलटं बोलतील, ते थोडेसे किचकट श्लोक आहेतच. हां, ते दोन्ही आचार्यांनी तेच सांगितलं की ते माझ्यामध्ये आहेत म्हणजे ते माझ्यावरती निर्भर नाही आहे, आणि मी त्यांच्यात नाही आहे म्हणजे मी त्यांच्यावर निर्भर नाही, ते माझ्यावरती निर्भर आहेत. ठीक आहे, हा श्लोक झाला. आता पुढच्या श्लोकामध्ये एकदम याच्या उलटं बोलतील. नच मत्सानी भूतानी पश्यमे योगम ऐश्वरम भूतभ्रूणच भूतस्थो ममात्मा भूतभावना. की अर्जुन, परंतु माझ्यामध्ये कोणीच नाही आहे. आता मागच्या श्लोकामध्ये बोलले की मत्सानी सर्व भूतानी, आणि इथे म्हणतात नच मत्सानी भूतानी, एकदम एकमेकांच्या विरुद्ध बोलत आहेत. मग कोणी म्हणेल अरे असं कसं काय होऊ शकतं, तुम्ही मागच्या श्लोकात तर बोलले सर्व काही माझ्यामध्ये आणि इथं बोलता माझ्यामध्ये काहीच नाही. तर समजा जोकमध्ये सांगायचं असलं तर असं म्हणतो यही तो मेरा कमाल आहे, असे बोलतात भगवंत अर्जुनला. पश्यमे योगम ऐश्वरम, अर्जुन हीच माझी कमाल आहे किंवा हेच माझं वैशिष्ट्य आहे की मी या दोन्ही गोष्टी करू शकतो, की सगळं माझ्यामध्ये पण आहे आणि माझ्यामध्ये नाही पण आहे. आता याचा अर्थ कसा सांगितला आचार्यांनी की बाबा सर्व काही माझ्यामध्ये आहे
हे तर आपल्या मागच्या श्लोकात समजले की ते भगवंतांवरती निर्भर आहेत. आणि इथे म्हणत आहेत की माझ्यामध्ये काहीच नाही आहे. माझ्यामध्ये काहीच नाही याचा अर्थ आचार्यांनी असा सांगितला आहे की माझं शरीर हे त्यांच्यामध्ये नाही आहे. मी जरी त्यांचं भरणपोषण करत असलो तरी माझं शरीर या सगळ्यापासून भिन्न आहे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की विरघळून गेलो असं नाही आहे. बेसिकली माझं वैयक्तिक अस्तित्व आहे असा इथे अर्थ घेतला आहे. आणखीन प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये काही कळतं का आपण बघूया. हां, तर एकदा मागच्या श्लोकाचं फक्त हे बघून घेऊ. काय बोलले भगवंत मागच्या श्लोकामध्ये की अव्यक्त मूर्तीनं मी सगळीकडे आहे ते आपल्याला समजलं परमात्मा आणि शक्तीच्या स्वरूपात. मत्स्थानी सर्व भूतानी सर्व माझ्यामध्ये आहेत म्हणजे माझ्यावरती निर्भर आहेत. आणि न चाहम तेषु अवस्थिता मी त्यांच्यामध्ये नाही आहे म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. आता इथे काय म्हणतात की नच मत्स्थानी भूतानी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. आधी बोलले आहेत, आता बोलतात नाहीत. तर इथे नाहीतचा अर्थ काय घ्यायचा आहे की भगवंतांचा त्यांच्याशी वैयक्तिक संबंध नाही आहे. वैयक्तिक संबंध नाही आहे म्हणजे काय की ते समजावून सांगताना प्रभुपाद तात्पर्यामध्ये ॲटलसचं उदाहरण देतात. तुम्ही ॲटलस सायकलवरती किंवा ॲटलसचं बघितलं असेल तर तो एक ॲटलस ग्रीक लोकांमधली एक देव आहे मला वाटतं, देवता. तर त्यांनी त्यांच्या खांद्यावरती पृथ्वी उचललेली आहे आणि तो खूप दुःखी कष्टी वाटतो. तर या उदाहरणावरून प्रभुपाद समजावून सांगतात की जसा ॲटलस आहे की तो त्या पृथ्वीला उचलतो म्हणून थकला आहे, तसं भगवंतांचं नाही आहे. म्हणून त्यांच्यामध्ये काही नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा कोणाशी संबंध नाही आहे. प्रत्यक्ष म्हणजे हे ॲटलसचंच उदाहरण चांगले. असं नाही आहे की बाबा कृष्णाला पृथ्वीच्या खाली जावं लागते आणि परत मग एका बोटातून पाणी टाकावं लागते, दुसऱ्याकडून पहाड पकडून धरावे लागतं. असं करण्याची गरज नाही. म्हणजे स्वतः भगवंत इन्व्हॉल्व होत नाहीत, सगळं काही शक्तीच्याद्वारे करून घेतात. म्हणून एक इथं असा अर्थ होतो की माझ्यामध्ये काही नाही आहे. माझ्यामध्ये काही नाही आहे म्हणजे माझा त्यांच्याशी डायरेक्ट संबंध नाही आहे असा अर्थ होतो. तर हे समजावून सांगताना प्रभुपाद बघा, हां हे सांगतात प्रभुपाद तात्पर्यामध्ये नंबर 332 वरती. हे बघा 332 वरती ना तात्पर्यामध्ये दुसरी ओळ बघा. भगवंत पहिलीच ओळ. भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे. हे मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं, मत्स्थानी सर्व भूतानी. आता इथे प्रभुपाद याचा विपरीत अर्थ काढू नये. तर इथं नच मत्स्थानी भूतानी समजावून सांगतात प्रभुपाद काय म्हणतात, सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंताचा प्रत्यक्ष संबंध नसतो या अर्थाने त्यांच्यामध्ये काही नाही आहे असा अर्थ घेतला. तेच आपण खाली ॲटलसचं उदाहरण दिले बघा. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ॲटलसचे चित्र आपण पाहतो, परंतु ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ॲटलस थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी या सर्वापासून ते अलिप्त आहेत. तिथं काही स्थित नाही आहे याचा अर्थ होतो प्रत्यक्ष संबंध नाही आहे. आणि तिथे मागच्या श्लोकामध्ये स्थित आहे त्याचा अर्थ होतो की ते भगवंतांवरती निर्भर आहेत. समजण्यासारखं आहे, म्हणजे एवढं काही समजणार नाही असं नाही आहे. आणि मग जसं की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी हे थोडंसं जोकच्या स्वरूपात सांगितलं. अरे तुम्हीच तर मागच्या श्लोकात बोलले की सगळं काही तुमच्यामध्ये आहे आणि या श्लोकामध्ये म्हणता तुमच्यामध्ये काही नाही. तर अर्जुन हेच तर माझं ऐश्वर्य आहे किंवा हीच तर माझी कमाल आहे. आपल्या शब्दात सांगायचं तर हीच तर माझी कमाल आहे. तर याचा अर्थ आपण बघितला की प्रत्यक्ष संबंध नाही आहे म्हणून माझ्यामध्ये काही नाही असं सांगतात. जरी मी कोण आहे, भूतभृणस्त भूतस्थ ममात्मा भूतभावना. जरी सर्व जीवांचा मी पालनपोषण करता आहे, सर्वव्यापी आहे, तरीसुद्धा मी व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. एकदम सोप्या शब्दात काय की माझा यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही आहे.
जरी सर्व काही माझ्यामुळेच होतं, पण माझा प्रत्यक्ष संबंध नाही आहे, म्हणजे भौतिक प्रकृती ह्या गोष्टी घडवून आणते. किंवा भगवंतांच्या वेगळ्या शक्तींचे नाव आहे, जसे सत्यसंकल्प शक्ती, लीला शक्ती. तर हे सत्यसंकल्प शक्तीच्या सहाय्याने सगळं काही घडून येतं. भगवंतांना पर्सनली करण्याची गरज नाही. सत्यसंकल्प शक्ती म्हणजे काय, की समजा आपण एखादा संकल्प केला की मला आता जेवण पाहिजे, पण आपला संकल्प लगेच सत्य होत नाही. परंतु भगवंतांचं कसं, त्यांनी संकल्प केला ती गोष्ट लगेच तयार होते. म्हणून त्यांना त्यांच्या या शक्तीला सत्यसंकल्प शक्ती म्हणतात. तर तिच्या या सहाय्याने सर्व काही होतं. मी पर्सनली इन्व्हॉल्व नाही आहे, असं बलदेव विद्या आपल्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी स्पष्टीकरण दिले. प्रभुपाद ते म्हणतात की सामान्य व्यक्तीला हे समजणं कठीण आहे. एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहे, तरी भगवंतांना स्वतःच्या वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही. भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत, तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे. याचेच वर्णन या ठिकाणी योगम ऐश्वरम असे करण्यात आले आहे, की हे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे एखादी गोष्ट की बाबा कठीण आहे किंवा चमत्कारिक आहे, पण कसं काही शक्य आहे आपण बघितलं की त्यांच्या शक्तीकडून म्हणतात. इव्हन दो हां, तर आणखीन एक अर्थ असा सांगितला आहे की मी त्यांच्यामध्ये नाही आहे, म्हणजे मी त्यांना आसक्त नाही आहे. समजा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीला आसक्त नसेल, तर ती वस्तू त्याच्याकडे असली काय किंवा नसली काय सारखंच आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे समजा फोन आहे आणि त्या फोनबद्दल त्याला काहीच आसक्ती नाही आहे, तर फोन त्याच्यापासून गेला तरी त्याला दुःख नाही होणार, कारण असाही तो त्याला आसक्त नव्हता. परंतु जो व्यक्ती त्या फोनला आसक्त आहे त्याला लगेच दुःख होईल. तसं आपण सर्व जीव कसे आहे की शरीर धारण करतो, मग त्याचं रक्षण करतो, मग त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते, आपण या शरीरात राहतो, त्याच्यापासून जे निर्माण होणारी दुसऱ्या गोष्टी आहेत म्हणजे मुलं वगैरे, त्यांच्यावरती आसक्ती निर्माण होते. परंतु भगवंतांचं असं नाही. सर्व काही भगवंतांच्या शरीरात आहे. या प्रकृतीला एक प्रकारचं शरीर म्हटलं जातं, विश्वरूप. परंतु मी त्यांच्यात नाही आहे, म्हणजे मी अनासक्त आहे, एक असा अर्थ घेतला. थोडंसं किचकट वाटू शकतं. हां, तर समजलं तुम्हाला? सिंपल शब्दात सांगतो मी. 4थ्या श्लोकात जगद अव्यक्त मूर्तीना म्हणजे परमात्मा आणि शक्तिरूपाने, मत्स्थानी सर्व भूतानी म्हणजे सर्व काही त्यांच्यावर निर्भर आहे. न चाहम तेषु अवस्थिता म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. इथं म्हणतात न च मत्स्थानी भूतानी म्हणजे एक तर मी डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही आहे, माझी सत्यसंकल्प शक्तीने सर्व काही घडून येतं, आणि मी अनासक्त आहे. अनासक्त जेव्हा व्यक्ती असतो तेव्हा ती गोष्ट त्याच्याकडे आहे किंवा नाही आहे काही सारखंच असतं. तसंच भगवंत या सगळ्या गोष्टीला अनासक्त असल्यामुळे मस्तानी भूतानी आहे किंवा नच मस्तानी भूतानी सारखंच आहे. अनासक्तीच्या याच्यावरून जर बघितलं तर त्यांच्यामध्ये काहीच नाही आहे असा अर्थ होतो. हे समजा जास्त काही कठीण नाही आहे, पण सामान्य व्यक्तीला कठीण आहे, म्हणून याला योगम ऐश्वर म्हणतात. कारण पुढे काय म्हणतात की भूतभ्रूणाच्या भूत असतो ममा, मी सगळ्यांचं पोषण करतो. म्हणजे समजा आपण एखाद्या व्यक्तीचं पोषण करतो, त्याला लहानाचं मोठं करतो, त्याच्यासोबत आसक्त न होणं हे खूप कठीण आहे. कारण साहजिक आहे, आपण एखाद्या गोष्टीला तयार केलं. आता समजा लहान मुलं खेळता खेळता मातीचं त्यांनी घर जरी तयार केलं, त्यांना कोणी तोडले की त्यांना लगेच दुःख होतं. कारण एखादी गोष्ट आपण बनवतो, त्याला वाढवतो, त्याचं पोषण करतो, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. परंतु भगवंतांचं तसं नाही, म्हणून ते त्यांच्यामध्ये स्थित नाहीत असं पण म्हणता येतं. हे खूप कठीण आहे. आता 6वा श्लोक आहे. 6व्या श्लोकामध्ये भगवंत हे समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण देतात की यथाकाशस्थो नित्यम वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वानी भूतानी मत्सानी उती उपधार आहे. की असं या जगामध्ये शक्य आहे का की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत आहे परंतु ती गोष्ट त्या गोष्टीमध्ये नाही पण आहे, असे शक्य आहे का?
तर भगवंत म्हणतात हो शक्य आहे. याचं एक उदाहरण देतो. तर त्याचं उदाहरण देताना भगवंत उदाहरण देत आहेत आकाश आणि वायूचं, की आकाश जे अनंत आहे आणि त्याच्यामध्ये वायू पसरलेला आहे, परंतु वायूने किती जरी क्रिया केल्या किंवा किती जरी वेगाने तो पसरला तरी असं कधीच होणार नाही की वायू आकाशाच्या बाहेर गेला, कारण आकाश अनंत आहे. तर तसंच माझ्यामध्ये सर्व काही स्थित आहे. मग तुम्ही मागच्या श्लोकामध्ये बोलले ना की मी अनासक्त आहे, पण इथे तर आकाश पण अनासक्त आहे. तर भगवंत म्हणतात की बरोबर आहे, आकाश अनासक्त आहे कारण तो अचेतन आहे, परंतु चेतना किंवा जीव असणाऱ्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची अनासक्ती असणं शक्य नाही. ते केवळ माझ्यामध्ये शक्य आहे. तुम्हाला मी परत सांगतो बघा, आकाश अनंत आहे, अनंत आकाशामध्ये वायू आहे, परंतु वायूच्या क्रियेमुळे आकाशाला काही फरक पडत नाही. आकाशाच्या बाहेर वायू कधी जाऊ शकत नाही. आकाश वायूशी अनासक्त आहे. जसं की मागच्या श्लोकामध्ये भगवंत बोलले होते ना की मी अनासक्त आहे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये काही नाही आहे. तर हे समजावून सांगण्यासाठी आकाशाचं आणि वायूचं उदाहरण दिलं की आकाश हा वायूला अनासक्त आहे. मग कोणी म्हणेल तुम्ही तर बोलले होते की हे समजणं कठीण आहे, पश्चिम योगम ऐश्वरम. तर मग इथे तर तुम्ही समजावून सांगताय, असं तर उदाहरण बघायला भेटतं आहे आकाश आणि वायूचं, त्याच्यामध्ये असून पण अनासक्त आहे. तर भगवंत म्हणतात बरोबर आहे, आकाश का अनासक्त आहे कारण त्याच्यामध्ये चेतना नाही आहे. तर चेतना किंवा जीव असणारा असा कुठलाही व्यक्ती दाखवा की ज्याने एखाद्या गोष्टीला घडवलं किंवा एखादी गोष्ट निर्माण केली आणि त्याच्यापासून तो पूर्णपणे अनासक्त आहे, असं केवळ मला शक्य आहे. म्हणून हे जरी मी उदाहरण दिलं तरी हे उदाहरण माझी स्थिती पूर्णपणे नाही सांगू शकत. तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही विचारा. विश्वनाथ ठाकूर काय सांगतो बघूया. प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलं आहे श्लोक इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठाई कशी स्थित आहे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे. पण या ठिकाणी भगवंत असं एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू. हे कसं काय शक्य आहे बाबा एवढी मोठी? आपण कल्पना करू शकू अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय, आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगातील सर्वात मोठी अभिव्यक्ती आहे. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशा अंतर्गतच स्थित आहे, तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे असे आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. नंतर काय तिथेच बघा समोरची एक ओळ आहे, 2 ओळीस तिसरी ओळ, उपनिषदाच्या वरची ओळ. ज्या प्रकारे आकाश हे सदैव वायूच्या हालचालीपासून अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टीपासून अलिप्त असतात. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. याच्यामुळे आपल्याला काहीच भगवंतामध्ये नाही हे समजण्यासाठी सोपं होतं. की जसा बेसिक कन्सेप्ट काय आहे की जर आपण एखाद्या गोष्टीला अनासक्त असू तर ती गोष्ट आपल्याकडे असली किंवा नसली काय सारखंच असतं. तर याचं उदाहरण आकाश आहे, आकाशामध्ये वायू आहे, तर वायूमुळे आकाशाला काही सुखदुःख काही फरक पडत नाही, पूर्णपणे अनासक्त आहे. परंतु मनुष्यामध्ये किंवा जीवामध्ये एखादी गोष्ट निर्माण करून त्याला अनासक्त राहणं शक्य नाही आहे. आकाश तर निर्जीव आहे ना किंवा अचेतन आहे, तो तसा अनासक्त राहू शकतो, पण हे केवळ चेतना असणाऱ्या व्यक्तीमध्ये केवळ भगवंतांना शक्य आहे. म्हणून हे पश्चिम योगम ऐश्वरम जरी उदाहरण दिलं तरी पूर्णपणे नाही समजावून सांगू शकत, कारण तो तर हे आहे, आकाश तर अचेतन आहे. नंतर प्रभुपादांनी काही सांगितलं का, सर्व काही भगवंतांच्या शक्ती आहे. बघा विश्वनाथ ठाकूर काय सांगतात की जरी सर्व जीव माझ्यामध्ये असले तरी मी यांच्यापासून अनासक्त आहे आणि यांच्यावरती निर्भर नाही आहे, म्हणून ते माझ्यामध्ये नाही आहेत.
आणि मी त्यांच्यामध्ये म्हणजे मी त्यांच्यामध्ये आहे पण तरी मी त्यांच्यामध्ये नाही, म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. आणि ते माझ्यामध्ये आहेत पण आणि नाहीत म्हणजे मी अनासक्त आहे. ह्या दोन गोष्टीचा थोडंसं जर लक्षात ठेवलं तर समजून जाईल. आणि हे समजावण्यासाठी आकाशाचं आणि वायूचं उदाहरण दिलं आहे. परंतु हे मग जसं आपण बोललो ना की तुम्ही तर बोलले समजायला कठीण आहे. समजायला कठीण आहे कारण आकाश अचेतन आहे. चेतन व्यक्तीमध्ये असं करणं शक्य नाही आहे. ते केवळ मला शक्य आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे किचकट श्लोक संपले. 7वा आणि 8वा श्लोक काही फार कठीण नाही आहे. तर हे बघूया, नंतर तुम्ही प्रश्न विचारा. हा विरोधाभास समजण्यासाठी भगवंत उदाहरण देतात आकाश आणि वायू. जरी वायू आकाशात पण आकाश वायूत नाही, कारण आकाश अनासक्त आहे. तुम्ही बोलले की अचिंत्य आहे, मग असं काय उदाहरण देत आहे? कारण आकाश तर अचेतन आहे, मी चेतनशील आहे. आता सर्व भूतानी कौंतेय, हे जास्त कठीण नाही. प्रकृती म्यांती मामिकाम कल्पक्षय पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम. तर केवळ मी पोषण करत नाही, तर निर्मिती आणि संहारसुद्धा मीच करतो. तर कसं होतं, विष्णू चक्र ठाकूरांनी मला वाटतं असा एक प्रश्न तयार केला आहे की ठीक आहे बाबा, की जे सगळं काही अस्तित्वामध्ये आहे तेव्हा सर्व तुमच्यामध्ये आहे, हे आहे पण नाही पण, हे जरा मला थोडाफार समजलं. पण सर्व नष्ट झालेलं जातं कुठं, असा एक विष्णू चक्र ठाकूरांनी प्रश्न विचारला. तर याचं उत्तर या श्लोकामध्ये की अर्जुन, सर्व काही नष्ट झाल्यावरती पण ते माझ्यामध्येच येतं. सर्व भूतानी कौंतेय प्रकृती म्यांती मामिका. कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात. आता तुम्ही प्रकृतीला काय म्हणू शकता की भागवतमनुसार जसं याची रचना होते ना, तर सर्वात पहिले असतो प्रधान, मग महत्त्व, मग अहंकार, या सगळ्यांना प्रकृती म्हणतात. आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत जातात, तर विनाशाच्या वेळेस त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स होत जातात. जसे की समजा आकाशापासून काय येतं, वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी. एक्झॅक्टली कदाचित चुकत असेल, असा जो क्रम आहे ना, तर परत जाताना सगळ्या गोष्टी तशा वापस एकमेकांमध्ये मिक्स होत जातात आणि सर्व शेवटी प्रकृतीमध्ये जातं. तर हे आहे सर्व भूतानी कोणते प्रकृती म्यांती मामिका. कल्पक्षय, कल्पक्षय म्हणजे प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की ब्रह्माजीच्या आयुष्याच्या शेवटी. तर त्याच्यावरून प्रभुपादांनी ब्रह्माजीचा दिवस, महिना आणि पूर्ण आयुष्य कसं कॅल्क्युलेट करायचे ते सांगितले. आणि कल्पाक्षय म्हणजे ब्रह्माजीच्या आयुष्याच्या शेवटी हे सर्व काही माझ्या भौतिक प्रकृतीमध्ये समाविष्ट होतं. आणि कल्प आदव म्हणजे जेव्हा दुसऱ्या नवीन कल्पाची सुरुवात होते, म्हणजे नवीन ब्रह्मा येतात, नवीन सृष्टी तयार होते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी परत बाहेर येतात. तर या श्लोकाचा अर्थ काय, पालनपोषण पण मीच करतो, संहाराच्या वेळेस पण मीच सांभाळतो आणि सृष्टीच्या वेळेस परत मीच बाहेर काढतो. तर ठीक आहे. तर हे समजायला काही फार जास्त कठीण नाही आहे. हां, प्रभुपादांनी एक वाक्य छान लिहिलं. कशाच्या नंतर आहे 9.7, कुठल्या ओळीच्या नंतर आहे, ब्रह्माजीच्या लाईफ नंतर. अशा 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो. म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते. तर नष्ट होतं तेव्हा कुठे जातं. नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगात निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते. तर बेसिकली सगळ्याचा आधार मीच आहे, हा याचा सोपा अर्थ आहे. नंतर 8वा श्लोक, प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्रामम इमं कृष्णम अवशम प्रकृतेर्वशात. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. विसृजामी पुनः पुनः, तर जे मागच्या श्लोकात सांगितलं ना की नष्ट होतं तेव्हा सर्व काही माझ्यामध्ये प्रवेश करतं आणि जेव्हा निर्मिती तेव्हा मी पुन्हा त्याला परत प्रकट करतो. तर हे असं चालूच राहतं, विसृजामी पुनः पुनः.
आणि हे सगळं माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच ती प्रलय होतो. माझ्या म्हणजे भगवंतांच्या इच्छेने. तर इथे अवश्यम हा शब्द का महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये जीवाचं काही नियंत्रण नाही आहे की भौतिक प्रकृती निर्माण करणे किंवा नष्ट करणे हे जीव याच्यामध्ये इच्छा पण करू शकत नाही, काही नियंत्रण पण करू शकत नाही, काही फरक पण करू शकत नाही. म्हणून अवश्य म्हणजे आपण काय म्हणतो की असहाय्य पद्धतीने जीव त्यांचा प्रलय होतो, परत निर्माण केले जातात, प्रलय होतो, हे त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. भगवंत अनासक्त केवळ जीवांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्या कर्मानुसार सुविधा निर्माण करतात. हे तर आपण क्लासेसमध्ये पण खूप वेळा ऐकलं आहे, गीता कोर्समध्ये पण ऐकलं आहे. आता चैतन्य महाप्रभूबद्दल सांगताना पण आपण ते गाणं घेतलं होतं ना, काहे को दुनिया बनाई, त्याच्यामध्ये पण आपण हा विषय विस्तारित पद्धतीने बघितला होता. जीवांच्या इच्छापूर्तीसाठी ह्या गोष्टी निर्माण केल्या जातात. सत्यसंकल्प शक्तीचं याच्या आधीच बघितलं आपण. प्रभुपाद काय म्हणतात, कशी निर्मिती होती त्याच्याबद्दल प्रभुपादांनी सुरुवातीला सांगितलं, तात्पर्यामध्ये सुरुवातीच्या उतार्यांमध्ये, की भगवंतांची पराप्रकृती आहे किंवा काय म्हणतात श्रेष्ठ म्हणणे कनिष्ठ प्रकृती आहे. आणि याच्याबद्दल तर आधीच सांगितले. कुठं आधीच सांगितले? 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. मग निर्मिती होताना महाविष्णू काय करतात, गर्भोदक्षाई विष्णू काय करतात, शिरोदक्षाई विष्णू काय करतात, याचं स्पष्टीकरण प्रभुपादांनी पहिल्या उतार्यात दिले. आणि मग जीवांना कसं टाकलं जातं याच्यामध्ये. आता जीवात्मा संबंधी सांगायचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. तो अवश्य आहे, अवश्य म्हणजे तो काही याच्यामध्ये चेंज करू शकत नाही. अशा पद्धतीने भौतिक प्रकृती कार्यरत राहते. एक वेगळा मुद्दा प्रभुपादांनी हे सांगितलं आहे, म्हणजे हे आपल्याला शास्त्रामध्ये आहे की बाबा जेव्हा निर्मिती होते तेव्हा सगळ्या गोष्टी एकदाच निर्माण होतात. म्हणजे मनुष्य, गाय, देवता, जे आधुनिक विज्ञानामध्ये सांगितलं जाते की आधी ते काहीतरी लार्वा आला, मग बेडूक, जलचर, स्थलचर, उभयचर, असं काही. त्याला इथे वैदिक ग्रंथामध्ये मान्यता नाही आहे. पण हे याच्या विरुद्ध बोलणं पण थोडंसं कठीण आहे, कारण त्यांच्याकडे पण भरपूर पुरावे आहेत. पण या विषयामध्ये जो तज्ज्ञ व्यक्ती तोच व्यवस्थित सांगू शकेल. पण आत्ता एवढ्यात कधीची तुम्ही ऐकलं असेल, NCERTमधून त्यांनी डार्विनची थिअरी ड्रॉप केली आहे. NCERTच्या नवीन सिलॅबसमध्ये नाही आहे. आणि वैज्ञानिक समाजामध्ये पण डार्विनच्या थिअरीमध्ये बरेच दोष मिळालेत, बरेचशा मिसिंग लिंक आहेत. पण तरीसुद्धा हा खूप वादाचा मुद्दा आहे. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या स्तरावरती तरी त्या पूर्ण प्रश्नांचे उत्तर नाही देता येणार. जे लोक याच्यामध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे ते सांगू शकतील. बरं, हाऊ यू ग्रेट. हां, तर एक प्रश्न विष्णूदेव ठाकूरांनी विचारला की ठीक आहे, तुम्ही म्हटले की मी अनासक्त आहे, मग अनासक्ती असल्यावरती तुम्ही कशाला निर्माण करणार, काही आसक्तीच नाही तर कशाला तयार करणार. तर भगवंत बोलले, हो मी अनासक्त आहे, पण हे माझ्या प्रकृतीने होत राहतं. माझ्या शक्तीमध्ये ते लोक आहेत, ते परत प्रकट होतात, ते परत अप्रकट होतात. म्हणजे इच्छेने, भगवंताच्याच इच्छेने होतं, पण त्याच्यामध्ये माझी काही आसक्ती नाही. आणि हे त्यांच्या कर्मामुळे त्यांना परत परत यावं लागतं. हां, तर इथपर्यंत आपण मागच्या सर्व श्लोकांची थोडक्यात उजळणी बघितली. आता पुढच्या वेळेसपासून आपण श्लोक नंबर 9 पासून पुढे जाणार आहोत. तर आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? नाही आहे. तर मी फक्त 5 मिनटात फास्ट रिव्हिजन सांगू. हां, आता 5 मिनटात एकदम फास्ट घेतो, जास्त डिटेलमध्ये जात नाही, म्हणजे हे होणार नाही, कन्फ्युजन नाही होणार. तर हा 9वा अध्याय आहे, राजविद्या राजगुह्य योग.
संपूर्ण वैदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची गीता आहे. गीतेमध्ये मधले 6 अध्याय महत्त्वाचे आहेत. मधल्या 6 अध्यायामध्ये 9वा आणि 10वा अध्याय जास्त महत्त्वाचा आहे. तर या अध्यायामध्ये 34 श्लोक आहेत. त्यांना आपण 4 विभागात अभ्यासतो आहे. आज आपण दुसऱ्या विभागापर्यंत चालू. तर पहिल्या विभागामध्ये या भक्तीचं महात्म्य आहे आणि दुसऱ्या विभागामध्ये ऐश्वर ज्ञान म्हणजे भगवंतांच्या जे शक्ती वगैरे आताच आपण बघितलं. तर पहिल्यांदा भगवंत काय म्हणतात की अर्जुन, मी तुला गुह्यतम ज्ञान सांगणार आहे, ते तू ऐक. तर गुह्यतम म्हणजे आपण बघितले की गुह्य म्हणजे आत्म्याचं ज्ञान, मी शरीर नाही आहे, आत्मा हे गुह्य झालं. गुह्यतर म्हणजे भगवंतांच्या शक्तीचं किंवा प्राधान्यभूत भक्तीचं ज्ञान, ते गुह्यतर म्हणजे एक स्तर वरचं. आणि गुह्यतम म्हणजे भक्तीबद्दल म्हणजे शुद्ध भक्तीचं ज्ञान, ते गुह्यतमम आहे, परम गोपनीय. हे मी तुला सांगत आहे का अनसूयवे, तू माझा द्वेष करत नाही. द्वेष करत नाही म्हणजे असं नाही, असं अर्जुन म्हणणार नाही की तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या का बढाया मारताय की माझ्यामधून हे येतं माझ्यामधून ते येतं, कारण तू माझा द्वेष करत नाही. आणि याच्यामध्ये मी तुला ज्ञान आणि विज्ञान देणार आहे. तर इथे ज्ञान म्हणजे भक्ती का, कारण ज्ञान या शब्दाचा अर्थ होतो ज्याने काही कळतं. तर या अध्यायातल्या माहितीने भगवंत कळतात म्हणून इथे ज्ञानाला भक्ती म्हटलं आहे. आणि विज्ञान म्हणजे या माहितीच्या सहाय्याने जेव्हा साक्षात्कार होतो, भगवंतांची अनुभूती होते, त्याला विज्ञान म्हणतात. आणि मग हे दोन्ही मिळाल्यावरती काय होतं, यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, अशुभ गोष्टींमधून तुझं मोक्ष होईल म्हणजे मुक्त होशील. अशुभ काय, हा संसार आहे, तू या संसारातून बाहेर येऊ शकशील. नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये भक्तीचे 8 वैशिष्ट्य सांगितले. राजविद्या म्हणजे वेगवेगळ्या विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या, शांडिल्य वैश्वानर जे काही असेल ते. आणि दुसरा अर्थ आहे राजासारख्या लोकांची विद्या. राजासारखे लोक म्हणजे जे स्वर्गासारख्या प्रलोभनाने विचलित होत नाहीत. राजगुह्य म्हणजे सगळ्या गुह्य गोष्टीमध्ये गुह्य. तर याचा अर्थ काय कसा घेतला आहे की जेव्हा जीव इथून मोक्ष प्राप्त करून आध्यात्मिक जगात जातो, तिथे काय करतो ही गोष्ट खूप गुह्य आहे आणि ते केवळ भक्तीमध्ये आहे, म्हणून याला राजगुह्यम असं म्हणतात. नंतर पवित्रमचा अर्थ असा होतो, पवित्र म्हणजे काय की जे आपल्या कर्माला नष्ट करू शकते. तर भक्ती आपल्या कर्माच्या वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे प्रारब्ध, अप्रारब्ध, कूटम, बीजम सगळ्याच क्रियांना नष्ट करू शकते. क्रियांना म्हणण्यापेक्षा पापांना, पाप पुण्य आपण म्हणून यांना नष्ट करते, म्हणून भक्तीला पवित्र म्हटले. पवित्रचा अर्थ कसा घ्यायचा आपण, पवित्र करणाऱ्या गोष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ अशी भक्ती आहे. आणि उत्तमम जर असा अर्थ घेतला तर या अंधकाराच्या परे असलेली जे ज्ञान आहे, म्हणून भक्तीला उत्तम म्हटलं, तमाच्या पलीकडे. प्रत्यक्षावगम समजायला सोपं आहे की इथे आपल्याला भक्तीमध्ये स्वतः आपण भक्ती करताना अनुभूती घेऊ शकतो की समाधान किंवा आनंद किंवा आपल्यामधला बदल. नंतर धर्म्यम, आता इथे भक्तीला धर्म्य म्हणजे भक्ती का आहे, तर याच्यासाठी भागवतांचा संदर्भ आहे की परो धर्म म्हणजे येतो भक्तीर अधोक्षजे. तर इथं सर्वश्रेष्ठ धर्म ही भक्ती आहे. सुसुखम करतो म्हणजे करण्यासाठी सोपी आहे. एकतर ते पान, फूल, फळ, पाणी कुठं पण मिळतं, याच्यासाठी काही जास्त मेहनत करावी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अष्टांगयोगीसारखं, ज्ञानयोगासारखं विनाकारण इंद्रियांना त्रास देण्याची गरज नाही, म्हणून करायला सोपी आहे, सुखकारक आहे. अव्यय म्हणजे जी नित्य आहे म्हणजे नश्वर नाही आहे, नश्वर नाही आहे, कारण ती गुणांच्या परे आहे. भक्तीवरती गुणांचा प्रभाव होत नाही म्हणून. मग कोणी म्हणेल जर भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, एवढं सर्व सांगितलं, तर मग सगळेच लोक मुक्त होतील. तर भगवंत म्हणतात नाही, असे पण काही लोक असतील त्यांना या धर्मामध्ये श्रद्धा नाही आहे. हा धर्म म्हणजे भक्ती. या लोकांना माझी प्राप्ती होणार नाही आणि परत या मृत्यू संसारामध्ये या मार्गावरती परत यावं लागेल. हे झालं भक्तीचं महात्म्य. आता ऐश्वर ज्ञान. ऐश्वर ज्ञानामध्ये 4थ्या श्लोकात सांगतात की मी माझ्या शक्तिरूपाने, अव्यक्त स्वरूपाने या जगामध्ये आहे. शक्तिरूपाने म्हणजे शक्ती आणि परमात्मा रूपाने मी सर्वत्र आहे. मत्सानी सर्वभूतानी, सर्व जीव माझ्यामध्ये आहे म्हणजे सर्व काही माझ्यावरती निर्भर आहे. आणि न चाहम तेषु अवस्थिता, पण मी त्यांच्यामध्ये नाही आहे म्हणजे मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. या जगात समजा पाणी संपलं, त्याच्यामुळे भगवंतांना पाणी मिळणार नाही असं नाही. नंतर पुढच्या श्लोकामध्ये एकदम विरुद्ध बोलतात, न च मत्सानी भूतानी, परंतु जीव माझ्यामध्ये नाही आहेत.
आधी तर बोलले जीव माझ्यात आहे, तिथे नाही म्हणताय. तिथे अर्थ असा आहे की मी अनासक्त आहे. जेव्हा व्यक्ती अनासक्त असतो तेव्हा त्याच्याकडे एखादी गोष्ट आहे किंवा नाही आहे एकसारखंच असतं, कारण त्याच्या असण्याने नसण्याने त्याला फरक पडत नाही. आणि मग कुणी म्हणे परंतु हे समजणं तर कठीण आहे पण नाही पण. हां अर्जुन, हेच तर माझं योगम ऐश्वर्यम आहे. हे सामान्य व्यक्तीला नाही समजणार. जरी मी या जीवांचं पोषण करतो, सर्व काही करतो, परंतु मी त्यांना अनासक्त आहे. मग आता असं कुठं बघायला मिळतं का? हो, असं बघायला मिळतं आकाश आणि वायूच्या उदाहरणामध्ये. आकाश अनंत आहे, त्याच्यामध्ये वायूने किती जरी क्रिया केल्या, काही जरी केलं तरी आकाशाला काही फरक पडत नाही. आकाश त्या वायूपासून अनासक्त आहे. वायू असला काय नसला काय, त्यांनी काय केलं काय नाही केलं काय. तर मग कुणी म्हणेल की अरे तुम्हीच तर बोलले उदाहरण देता येत नाही, ते तर तुम्ही उदाहरण देताय आकाशाचं आणि वायूचं. भगवंत म्हणतात बरोबर आहे, आकाश हा अचेतन आहे. अचेतन गोष्ट दुसऱ्याला आसक्त कशी काय असेल? परंतु चेतन किंवा ज्यांच्यामध्ये जीव आहे, चेतन आहे, भावना आहेत, अशा व्यक्तीमध्ये स्वतः निर्माण करून, स्वतः पालनपोषण करून, स्वतः लहानाचं मोठं करून त्या गोष्टींना अनासक्त राहणं हे केवळ मला शक्य आहे. आपण कदाचित म्हणू की कधी कधी आपण पण भक्तीमध्ये पुढे अनासक्त होतो, पण आपलं कार्यक्षेत्र खूप लिमिटेड आहे. थोडेसेच नातेवाईक, थोडंसंच परिवार, परंतु एवढं संपूर्ण सृष्टी निर्माण करून त्याच्यापासून अनासक्त राहणं हे खूप कठीण आहे. म्हणजे कठीण म्हणजे शक्यच नाही कोणाला, भगवंतांना सोडून. मग याच्यानंतर सांगतात की मग अर्जुन भगवंतात सर्व काही व्यक्त असताना तर मला कळलं की कुठे आहे, परंतु सर्व नाश होतं तेव्हा काय होतं? तर भगवंत सांगतात की अर्जुन, जेव्हा प्रलय किंवा नाश होतो, कधी नाश होतो? कल्पक्षय, म्हणजे ब्रह्माजीच्या आयुष्याच्या शेवटी सर्व काही माझ्या प्रकृतीमध्ये गुंडाळलं जातं. तुम्हाला मी एखाद्या वेळेस परत सांगेल की हे कसे क्रम आहेत, कशापासून काय येतं, आणि त्याच क्रमाने परत गोष्टी आतमध्ये टाकल्या जातात. आणि कल्पादो म्हणजे जेव्हा पुन्हा नवीन कल्प येतं तेव्हा पुन्हा ह्या गोष्टी प्रकट होतात. मग मग तुम्ही तर बोलले की तुम्ही अनासक्त आहात, तुम्ही कशाला हे सर्व करत राहतात? तर भगवंत तर मी याच्याबद्दल आसक्त नाही आहे. माझ्या प्रकृतीने हे सर्व तयार होतं, नष्ट होतं, कारण ह्या जीवांच्या इच्छेसाठी हे सर्व त्या सुविधा निर्माण केल्या जातात. याच्यामध्ये माझी काही आसक्ती नाही आहे. आणि याच्यावरती जीवांचं पण काही नियंत्रण नाही. पूर्वकर्मानुसार त्यांना ते विशेष शरीर घ्यावंच लागेल किंवा त्या स्थितीमध्ये राहावं लागेल. आता हा जो 9वा श्लोक आहे आपण पुढच्या वेळेस बघूया.